वेलकम ऑल ऑफ यू. तुम्ही सर्वजण या सिरीजची खूप आतुरतेने वाट पाहत होता आणि ती सिरीज आता आपण सुरू करतोय. इथिक्स. ठीक आहे, सर्वांच्या साठी अननोन असलेला, खास करून एमपीसी साठी फार अननोन असलेला हा सब्जेक्ट, आणि याचं इंट्रोडक्शन ऑलरेडी आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे किंवा एक इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. आणि आपण आजपासून या सिरीजला कंटिन्युअसली रोज सुरुवात करणार आहे. सुरुवातीच्या काळात ही सिरीजमध्ये लेक्चर्स हे 1 आवरचे असतील. ऑनलाईन साठी 1 आवरचं लेक्चर म्हणजे ऑफलाईन साठी ते मोर दॅन 2 आवरचं लेक्चर असतं. बट नेक्स्ट वीक मध्ये जेव्हा तुम्ही या इथिक्स बद्दल एक वेल अवेअर होऊन जाल, त्यानंतर मात्र आपण ते 2 आवर पण किंवा जसं गरज पडेल तसं डिस्कशन करणार आहोत. आपण टार्गेट ठेवून चाललेलं आहे की या मंथमध्ये म्हणजे सप्टेंबर मंथमध्ये तुमचा पूर्ण इथिक्स एका महिन्यात संपून जाईल. आणि त्यासाठी किती वेळ द्यायचा तुम्हाला? सो 1-1.5 तासाचं लेक्चर येईल तेवढा वेळ. आणि त्या लेक्चरमध्ये जे काही आपण डिस्कशन करणार आहोत त्याची तुम्ही रिव्हिजन करू शकता, जे की हार्डली 45 मिनिट्स पर्यंत जाईल. त्यानंतर अँसर रायटिंग प्रॅक्टिस करू शकता, की अँसर रायटिंग प्रॅक्टिस तुमच्या रोजच्या अँसर रायटिंग पार्टमध्येच एक शेड्यूल मध्येच असेल आणि त्यानुसार तुम्ही जर नोट्स काढल्या तर दॅट्स ऑल. याच्या पलीकडे तुम्हाला इथिक्सची काहीही करण्याची गरज नाही. मग राहिला प्रश्न बघतो केस स्टडी. मी केस स्टडीचं वारंवार इम्पॉर्टन्स समजून सांगतोय आणि आपण देखील केस स्टडी साइड बाय साइड प्रिपेअर करणार आहोतच. आणि ह्या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये मी होपफुल आहे की तुमच्या केस स्टडीसह मी टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन. आणि ते कसं हे मी आज थोडक्यात मध्ये सांगतो. सुरुवातीचे 5 मिनिटं घेतो आणि मग आपल्या आजच्या इथिक्सच्या डिस्कशनला सुरुवात करूया. वेलकम ऑल ऑफ यू अगेन. मी प्रल्हाद महापारे तुमच्या ह्या इथिक्सच्या अँड इथिक्स अँड इंट्रोडक्शन किंवा इथिक्स अ गेटवे टू क्लिअर द मेन्स या सिरीजमध्ये स्वागत करतो. केस स्टडीज पॅटर्न जर पाहिला तर 120 मार्काला येतात. जर तुम्ही पूर्ण एंटायर हिस्ट्री जरी स्टडी केलं, मिडिवल हिस्ट्री, एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल, आर्ट अँड कल्चर, मॉडर्न हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, हे सर्व मिळून सुद्धा 120 मार्कला. तुम्ही एंटायर जॉग्राफी स्टडी केलं इन्क्लुडिंग करंट अफेअर तरी देखील 120 मार्क्सला नाही. तुम्ही एंटायर आयआर सब्जेक्ट स्टडी केला, तुम्ही एंटायर पॉलिटी सब्जेक्ट स्टडी केला तर तो पुढे बार थोडाफार 120 मार्कापर्यंत जातो. इकॉनॉमिक्स 120 मार्क्सला नाही. असा कोणता सब्जेक्ट नाही जो 120 मार्कला आहे. तर इथे तुमच्या केस स्टडीज 120 मार्कला आहे. मग तुम्ही त्याला किती इम्पॉर्टंट दिलं पाहिजे हे तुम्हाला लक्षात घ्यायला. सर्वजण इथिक्सच्या केस स्टडीज निग्लेक्ट करतात, पण मी सांगेल जर निग्लेक्ट करायचं असेल तर इथे केस स्टडी बिलकुल करायच्या नाही. ठीक आहे, कारण का ते 120 मार्कला. मग आपण सुरुवातीपासूनच केस स्टडीच्या पर्स्पेक्टिव्हनी तयारी करायला सुरुवात करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने मी सांगितलं की तुम्हाला कशा स्टोरीज बनवता आल्या पाहिजे इथिक्सच्या केस स्टडीच्या, आणि त्या केस स्टडीच्या स्टोरीज सुद्धा मी हळूहळू तुम्हाला टाकायला सुरुवात करणार. सो जर एक स्टोरी 5 ते 10 मिनिटाची एक स्टोरी, ठीक आहे. सो जेणेकरून तुम्हाला त्या स्टोरीच्या स्वरूपात लक्षात राहतील. त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा नाही. जोपर्यंत इथिक्स संपूर्ण होत नाही ना सिलेबस, तोपर्यंत तुम्ही त्याची उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा नाही. केस स्टडी स्टोरी टाईप लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. सो लेट्स बिगिन विथ द टुडेज डिस्कशन ऑन इथिक्स. एक ग्राउंड लाईन प्रिन्सिपल सांगतो, तो लक्षात ठेवा सर्वांनी. सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट असा तो प्रिन्सिपल आहे. मग तो काय प्रिन्सिपल आहे लक्षात ठेवा. एक सेकंड. सर्वात महत्वाचा रूल. इथे जे लोक इथिक्स मध्ये पीएचडी, पहिली गोष्ट समजून घ्या, इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड असा कोणताही विषय नसतो. जसं आपण GS1 मध्ये पाहिलं, जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे, सोशल इश्यूज आहेत, एक्सेट्रा आहेत. GS2 मध्ये पॉलिटी आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, आयआर आहे, सोशल जस्टिस आहे, गव्हर्नन्स आहे. असे एका GS पेपरमध्ये मल्टिपल सब्जेक्ट आहेत. तसेच इथिक्स मध्ये पण. जो कोणी आज ह्या सिरीजमध्ये या अपेक्षेने आलेला आहे की मी ह्या सिरीजमध्ये पीएचडी करणार आहे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड, त्यांनी ही सिरीज नाही पाहिली तरी चालेल. जे पीएचडी करून देणारे सर तुम्ही त्यांच्याकडे गेले तरी चालेल. सो मग टार्गेट काय आहे? मी सांगितलं, मी नेहमी सांगत असतो 140 मार्क्स मिळाले ना, त्याचं रिझन सिंपल आहे की मी स्वतःला रेस्ट्रिक्ट ठेवलं एक्झाम ओरिएंटेड, की माझ्या एक्झामची डिमांड काय आहे, मला तेवढं आलं पाहिजे, दॅट्स इट. याच्या पलीकडे मला ना माझ्या लाईफमध्ये या इथिक्सचं टार्गेट आहे पूर्ण इथिकल व्हायचं, कारण पूर्ण इथिकल कोणी नाही होणार आहे. ठीक आहे. नाही, माझं ओपिनियन असं आहे की हे पेपर इंट्रोड्यूस करण्यामागचं रिझन आहे की तुम्ही इथिकल झाले पाहिजे. त्यांना एवढंच पाहिजे की तुम्ही या टर्म्स माहिती असल्या पाहिजे, तुम्हाला या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे की व्हॉट डू यू मीन बाय इथिक्स, व्हॉट डू यू मीन बाय इंटिग्रिटी, व्हॉट डू यू मीन बाय ऍप्टिट्यूड. सो सिम्पल. फक्त तुम्हाला काय करायचंय, एक्झाम ओरिएंटेशन प्रिपेअर करायचं. जास्त फालतू गोष्टीमध्ये डिस्कशन करत बसायचं नाही. इथिक्स आणि एवढे सारे फिनॉमिना, त्याचे एवढे सारे थिअरम्स, सायकोलॉजीचं पार्ट,
जेवढं पेपरला येऊ शकतं, जेवढं मला केस स्टडीमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, मी तेवढे शिकवणार आहे. मग जरी नंतर तुम्ही जाऊन म्हटले ना सर हे पुस्तक आहे तुम्ही नाही शिकवलं, कारण यात समजून घ्यायचं ते पुस्तकात जरी असतं ना त्याचा उपयोग नाही येतं काही. ठीक आहे, सो ज्याचा उपयोग होईल अँसर रायटिंग मध्ये मी तेवढं शिकवणार आहे. सो लेट्स सी व्हॉट इज लाईज अहेड. अ मॅन विदाउट इथिक्स इज अ वाईल्ड बिस्ट लूज अपॉन दिस वर्ल्ड. त्याने संपूर्ण सांगितलं की नैतिकता, आता इथे इथिक्स म्हणजे नीतिशास्त्र म्हणतो मी सांगितलं, इंटरचेंजेबली वर्ड इथे कधी ट्रान्सलेशन मध्ये प्रॉब्लेम येईल, बट एक लक्षात ठेवायचं इथिक्स म्हणजे नीतिशास्त्र. ज्याच्याकडे नीतिशास्त्र नाही, बट आता नीतिशास्त्र नसलेला माणूस कसं म्हणायचं, म्हणून मी तो वर्ड नैतिकता वापरलाय. बट समजून घ्या, त्याच्याकडे नीतिमत्ता किंवा नैतिकता नाही असा माणूस ह्या जगावर जर मोकळा असलेला एक जंगली पशु आहे. म्हणजेच पशुची आणि मानवाची तुलना केलेली. माणूस हा सुद्धा एक पशुच आहे, पण माणसाकडे नीतिमत्ता आली म्हणून तो माणूस झाला. सो असं म्हटलं जातं की माणसाने आयुष्यात काही नाही केलं तरी चालेल, तो माणूस झाला ना तरी भरपूर झालं. आणि म्हणून आपण मानवतावाद म्हटलेलं, ह्युमॅनिटी. मग त्या गोष्टी कनेक्टेड आहे. मग मी त्याची सुरुवात कोटने का केली, कारण कोट बेस्ड क्वेश्चन असणार आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या कोट्स इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एक्झाम्पल म्हणून कोट करायचे इथिक्स मध्ये. आन्सर मध्ये अशा गोष्टी लिहिल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल सिंपल क्वेश्चन आला, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ इथिक्स. इथिक्सचं महत्व काय आहे? सिंपल आहे, पहिली गोष्ट महत्व की इथिक्स माणसाला एका पशुपासून मानवात रूपांतर करणं. सिंपल. सो तुम्ही एक कोट पण पाहिला असेल स्वामी विवेकानंदांचा पण, की माणसाचं जीवन म्हणजे काय, की माणसाचं जीवन हे पशुपासून किंवा एका जन्माला आलेल्या प्राण्यापासून मानवतेपर्यंतचा प्रवास आहे. सिंपल. सो हे तुम्हाला कोरिलेट करता आलं पाहिजे. दुसरं काय बघा, समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात नैतिकतेपेक्षा महत्वाचे काहीही नाही असं हे कोणाचं स्टेटमेंट आहे, काही गरज नाही. त्यांचं हे दोन्ही स्टेटमेंट सांगण्याचं उद्दिष्ट काय, की व्हॉट इज इम्पॉर्टंट इन लाईफ, इट इज इथिक्स. नीतिशास्त्र सर्वात महत्वाचं आहे. मग डेफिनेशन, खूप साऱ्या डेफिनेशन आहेत इथिक्सच्या, 4 ते 5 तुम्हाला वेगवेगळ्या रायटरनुसार वेगवेगळ्या स्कॉलरनुसार मिळतील. पुस्तकात वेगळ्या मिळतील, मी वेगळी सांगेल, आणखीन कुठे वेगळी मिळेल, इंटरनेटवर वेगळी मिळेल, चॅटजीपीटीवर वेगळी मिळेल, तुमचे सर वेगळे सांगतील, बाजारात नोट्स पाहतात त्या एवढ्या साऱ्या इथिक्सच्या डेफिनेशन. कारण का कोणी एक डेफिनेशन हीच स्टँडर्ड डेफिनेशन असं म्हणू शकत नाही. बट मग तुम्ही काय करायचं, तुम्हाला जी सोपी वाटेल आणि जी जास्तीत जास्त कव्हर करून एक प्रकारे इथिक्सचा खरा अर्थ समजून सांगू शकेल अशी एक डेफिनेशन तुमच्या चॉईसने पिक करायची आणि तीच डेफिनेशन डायरेक्टली जाऊन वापरायची. फॉर एक्झाम्पल, इथिक्स ॲज अ स्टडी ऑफ व्हॉट इज राईट ऑर गुड इन अ ह्युमन कंडक्ट, ऑर इथंच मी सांगितलं 2 डेफिनेशन, ऑर अ सायन्स ऑफ आयडियल इन्व्हॉल्ड इन अ ह्युमन लाईफ. सो म्हणजे काय, नीतिशास्त्र व्याख्या पण दिलेली, मानवी आचरणात योग्य किंवा चांगले, राईट ऑर गुड म्हटलं. आता योग्य आणि चांगल्या दोन गोष्टी फरक असतो बघा. कदाचित मी जे करतो इथिक्स सारखी फ्री सिरीज आहे ना युट्यूबवर फ्री मध्ये टाकून दिली मराठीत, कदाचित ही योग्य आहे, पण काहींसाठी हे चांगलं असेल हे नाही. कारण बऱ्याच जणांचे बिझनेस बुडू शकतात. ज्यांचे इथिक्स सपोज काही लॉन्च केले असेल त्यांनी, त्याच्यावरती तुमच्याकडून फी घेणार असतील 5,000, 10,000, 20,000, तर त्यांची फी जाईल. सो त्यांच्यासाठी हे चांगलं नाहीये, बट हे योग्य आहे, हे त्यांना पण माहिती आहे की ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. सो नेसेसरी नाही, जी गोष्ट योग्य आहे तीच गोष्ट राईट पण आहे. म्हणून मी म्हटलंय की राईट ऑर गुड. सो मानवी माणसाच्या आचरणामध्ये योग्य आणि चांगल्या गोष्टी काय आहेत याचा अभ्यास करणं, योग्य किंवा चांगल्या काही गोष्टी आहे म्हणजे नीतिशास्त्र नाही, त्याचा अभ्यास करणं म्हणजे नीतिशास्त्र. अर्थातच मानवी जीवनात अंतर्भूत असलेल्या आदर्शांचे, आयडियल व्हॅल्यू जे आपले आदर्श आहेत यांचे एक विज्ञान म्हणून इथिक्स काम करतं. सिंपल. सो आजचा पहिला टॉपिक लिहा, मॅकेन्झीची डेफिनेशन, ते 2 कोट लिहून ठेवले असेल. मी साईड बाय साईड शक्य तेवढं नोट्स काढायला सांगेल आणि त्या नोट्स तुम्ही रनिंगली काढू शकता. सो पहिलं की ऍक्च्युली इथिक्स म्हणजे काय, नीतिशास्त्र म्हणजे मानवी आचरणात कोणत्या गोष्टी योग्य आहेत किंवा चांगल्या आहेत त्याचा अभ्यास करणे. म्हणजे तुमच्या भाषेत लिहा, बिलकुल लिहा, तुमच्या भाषेत लिहिला तरी हरकत नाही. ठीक आहे. मग त्यातला आजचा आपला पहिला टॉपिक, व्हॉट इज द सोर्सेस ऑफ इथिक्स. नीतिशास्त्राचे स्रोत कोणते. आता स्रोत म्हणजे काय अगोदर हे समजून घ्या. सर्व पहिले स्रोत म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीचा उगम. म्हणजेच काय, लेट सपोज तुम्हाला इथे खूप सारे एक्झाम्पल दिसतील आणि मी काय करणार आहे, माझी ही इथिक्सची शिकवण्याची, अंडरस्टँड करून घेण्याची मेथड बनवलेली की मी ह्या इथिक्स मधल्या प्रत्येक टर्म्सला माझ्या लाईफ सोबत कनेक्ट करून पाहिजे, जेणेकरून मला ते लक्षात ठेवायला कन्सेप्च्युअली सोपं जातं. त्या मी तुम्हाला सांगेल, तुम्ही माझ्या लाईफ मध्ये नाही नुसार नाही लक्षात ठेवायचं, तुम्ही तुमच्या लाईफ नुसार लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो सिंपल. फॉर एक्झाम्पल,
नीतिशास्त्र मी आता एक्झाम्पल सांगितलं, हे कोण ठरवणार की तुम्ही वागताय ते नैतिकतेने वागताय की नाही? उदाहरणार्थ तुमच्या घरच्यांनी तुम्हाला इथे पाठवलेले आहे आणि तुम्ही घरच्यांना माहिती तुम्ही सकाळी रोज 7 वाजता लायब्ररीत येता, 7 ते 9 अभ्यास करता, 9 ते 9:30 नाश्ता करता, 9:30 ते 12:30 1 वाजेपर्यंत लेट्स से पुन्हा अभ्यास करता, 1 ते 2 पुन्हा जेवण करता, हाफ आवरचा ब्रेक घेता, 2 ते 5 अभ्यास करता, 5 ते 5:30 चहा ब्रेक, 5:30 ते 7:30 8 वाजेपर्यंत पुन्हा एकदा स्टडी करता, 8 ते 9 वाजेपर्यंत जेवण, 9 ते 12 पुन्हा अभ्यास करता, सकाळी 7 ला पुन्हा लायब्ररीत हजर. हे मी आयडियल शेड्यूल सांगितलं, न कळत तुम्हाला होपफुली कळाला असेल ज्यांना कळायचं. सो तुम्ही घरच्यांना असं वाटतं तुम्ही एवढे बिझी एमपीएससीचे विद्यार्थी म्हणजे राईट, तुम्ही काय करताय तुम्हाला माहिती, बट तुम्ही करताय हे घरच्यांच्या अँगल, जेव्हा घरच्यांना कळतं त्यांच्या अँगलनी तुम्ही हे अनैतिक वागलाय. कदाचित तुमच्या अँगलनी योग्य असेल पण तुम्ही अनैतिक वागलाय त्यांच्या अँगलनी म्हटलं मी, कारण त्यांच्या याचा अर्थ काय, इथिक्स हे पर्टिक्युलर प्रत्येक व्यक्तीच्या पर्स्पेक्टिव्ह नुसार बदलतं. प्रत्येक गोष्टीला डेफिनेशन आणि ती वेगवेगळी. आणि हे फार सुंदर उदाहरण आहे जे की मी तुम्हाला खूप वेळा देणार आहे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह. त्याचं पहिलं उदाहरण आहे तालिबान. आपल्याला असं वाटतं तालिबान निरपराध लोकांचा जीव घेतोय, अनैतिक. पण तालिबानच्या म्हणण्यानुसार ऍक्च्युली दुसऱ्या देशातील सत्ता आमच्या देशात होती आणि ती आमच्या निरपराध लोकांचा जीव घेत होती, म्हणून त्या सत्तेला म्हणजे युएसला, अमेरिकेला अफगाणिस्तानमधून हाकलून लावणं हे आमचं कर्तव्य. भले त्यासाठी आम्ही प्राणांची आहुती देऊ, आमच्यासाठी प्राणांची आहुती दे, बलिदानी हुतात्मा होतोय, आम्ही शहीद होतो. प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये. आणि तीच गोष्ट आपल्यासाठी अनैतिक आहे. सो अनैतिकता कोण ठरवणार आणि कशावरून ठरवणार की तुम्ही अनैतिक आहे? उदाहरण मी आणखीन 1-2 सांगतो, उदाहरणाशिवाय नाही कळणार तुम्हाला, ठीक आहे. आणि इथिक्स हे ऑल अबाउट एक्झाम्पल्स. मी नेहमी उदाहरण देत असतो, लिव्ह इन एक्झाम्पल, लिव्ह इन रिलेशनशिप. सो लिव्ह इन रिलेशनशिप जर तुम्ही आजच्या पिढीला विचारलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यात बिग डील काय आहे, तसे सोबतच आहे, चहाला सोबत आहे, लायब्ररीत सोबत आहे, लेट सपोज. सो काय डिफरन्स आहे, हरकत नाही ना सोबत राहिलं तरी, कारण जुन्या काळी लोक फॅमिली सोबत राहत होती, आता तुम्ही आयसोलेटेड राहतात. सो इट्स ह्युमन नीड, राईट. तुमच्या पिढीला, ह्या जेन झीला म्हणा, 21st सेंचुरी मधील जनरेशनला ही गोष्ट फार कॅज्युअल वाटते, नॉर्मल वाटते. पण तीच गोष्ट जुन्या पिढीला, ज्यांचं शिक्षण 1960, 70, 80, 90s मध्ये झाले, त्यांना ती गोष्ट अनैतिक वाटते. याच्यात नैतिकता नाही असं वाटतं की लग्ना अगोदर सोबत नाही राहिलं पाहिजे, याच्यात ही नैतिक नाही. मग याचे रूल्स अँड रेग्युलेशन कुठे लिहून ठेवलेत का समाजाने? नाही, पण नैतिकता कुठून तरी बनवली ना. रस्त्यावरती फिरताना कोणालाही यावयशी वेगळा करत चालू नये, ही नैतिक आहे का? आपण म्हणतो हे संस्कारी नाही. सो हे संस्कारी आहे, हे नैतिक आहे, हे ठरवणारं कोण आहे? तुम्ही म्हणता समाजाला. समाजाला कोणीतरी सांगितलंय ना. सो ते जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे की ज्याच्यावरच्या आधारावर आपण नैतिकता ठरवतो, ते सगळे झाले नैतिकतेचे स्रोत. मग धर्म तुमचा नैतिकतेचा स्रोत असू शकतो, कायदेशीर व्यवस्था म्हणजे कायदा तुमचा एक नैतिकतेचा स्रोत असू शकतो, मानवी विवेक, तुमचा स्वतःचा मानवी विवेक काय, तो नैतिकतेचा स्रोत असू शकतो, तुमची संस्कृती नैतिकतेचा स्रोत. आणि धर्म आणि संस्कृती बऱ्याच वेळा कनेक्टेड असतात, पण वेगळे पण आहेत, कारण एका संस्कृतीचे लोक अनेक धर्माचे पण असू शकतात. सो भारतीय संस्कृतीमध्ये खूप साऱ्या धर्माचे लोक आहेत आणि भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देवो भव आहे, राईट. दुसरं कुटुंब प्रणाली असू शकते, लाईक आपण जे म्हणतो एकत्र कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब पद्धती, त्यावर आधारित आहे. त्याचबरोबर विचारवंत आणि तज्ज्ञांनी काय लिहून ठेवले, आपल्या थोर समाज सुधारकांनी काय लिहून ठेवलेलं आहे, आपले जे थोर नेते त्यांनी काय लिहून ठेवलेलं आहे, महापुरुष असतील, योगी पुरुष असतील, या लोकांनी लिहून ठेवलेले, त्यांच्या विचारांच्या देखील तुम्हाला नैतिकतेचे स्रोत मिळतात. सो नीतिशास्त्राचे सगळे स्रोत लिहून ठेवा. सिंपल क्वेश्चन लिहायचा आहे तुम्हाला आज, नीतिशास्त्र म्हणजे काय हे सांगून त्याचे सोर्स किंवा स्रोत काय आहेत याबद्दल चर्चा करा, कंसात उदाहरणासह स्पष्ट करा. हा सिंपल प्रश्न आहे, ठीक आहे. मग मी एक डिस्कस करतो. पहा काय होईल, एका स्लाइडवर आपलं 1 तास लेक्चर चालणार आहे. सो स्लाइड्स महत्वाच्या नाही, कारण स्लाइड मध्ये मी फक्त धर्म लिहिलेला असणार आहे, लक्षात ठेवा. पण या धर्माबद्दल मी काय काय गोष्टी सांगतो ना, त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असणार आहे, राईट. सो लेट्स सी, नीतिशास्त्राचे स्रोत, पहिला स्रोत आहे धर्म. मग धर्म आपल्याला कसा प्रकारे नीतिशास्त्र शिकवतो? धर्मात सांगितलंय, कर्मण्येवाधिकार रस्ते मा फलेषु कदाचित, की तुम्ही तुमचे कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. मग मी जर माझं कर्तव्य करतोय आणि ते माझं कर्तव्य लेट सपोज काही असू शकतं आणि प्रत्येकाचं कर्तव्य वेगळं असतं. माझं कर्तव्य टीचर आहे तर मी फक्त विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे, पैशाचा विचार नाही केला पाहिजे. मग मी हे कुठे सांगितलेलं आहे माझं कर्तव्य करतोय, मी फळाची अपेक्षा करत नाहीये. मी तुमच्याकडून एवढी सुद्धा अपेक्षा करत नाही की मी तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट सिरीज गेलो, तुम्ही लाईक करा किंवा कमेंट करा. तुम्हाला जर योग्य वाटलं तुम्ही ऑटोमॅटिक स्वतः तुम्हाला दिसलं की सर एफर्ट्स घेतात ते आमच्यासाठी, तर तुम्ही करणार आहे.
मी माझं कर्तव्य करू. मी हे विचार करत नाही की माझे कुठेतरी मिलियन्स मध्ये व्ह्यूज येतील हे इथिक्सच्या लेक्चरला, तेही मराठीमधून. नाही अपेक्षा. ठीक. मी माझं कर्म करत राहणार आहे, तुम्ही तशाच प्रकारे तुमचं कर्म करत राहायचं. मग धर्म आपल्याला हे सांगतं की कर्म करत राहा. आणि हे स्रोत तुम्हाला माहिती आहे हा कुठून आलेला आहे, ही जी संज्ञा आहे, हा जो श्लोक आहे कुठून आलेला आहे? सिंपल. ज्या वेळेस अर्जुनाने रणांगणावरती श्रीकृष्णाला हा प्रश्न विचारला, वासुदेवा, श्रीकृष्णा, माझ्या समोर सुद्धा माझे नातेवाईक आहेत, त्यावेळेस मी त्यांच्यावरती कसा अटॅक करू, मी त्यांच्यावरती माझा धनुष्य बाण कसा उचलू, त्यांच्या अगेन्स्ट कसा लढू, कदाचित त्यांचा प्राण जाऊ शकतो, मी त्यांचा प्राण कसा घेऊ शकतो. ही हत्या, अहिंसा, ही अनैतिकता आहे. आणि त्या कंटेक्स्ट मध्ये श्रीकृष्णाने समजून सांगितलेले नाही, हे धर्म आहे. सो धर्म म्हणजे काय, की तुम्हाला तुमचं एक गोष्ट लक्षात ठेवा, इंडियन कंटेक्स्ट मध्ये किंवा हिंदू कंटेक्स्ट मध्ये धर्म म्हणजे रिलिजन नाही, धर्म म्हणजे ड्युटी. की तुम्ही तुमची धर्म करत राहा, तुम्ही ड्युटी करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. तुमचा जन्म ज्या धर्मासाठी झालाय, ज्या ड्युटीसाठी झालाय, तुम्ही तुमची ती ड्युटी पूर्ण केली पाहिजे. मग आपण आपलं काम करत असू, फळाची अपेक्षा न करत असू, तर आपण नैतिक आहोत. हे झालं पहिलं कंटेक्स्ट, धर्म कसा स्रोत आहे हे सांगतो. दुसरा धर्म सांगतो की वसुधैव कुटुंबकम. जसं आपली सिरीज आहे वसुधैव कुटुंबकम, याच्यामध्ये आयर डिस्कशन करतो. अनफॉर्च्युनेटली काल टाकू शकलो नाही, बट मी ह्या वीक मध्ये टाकणार एक्स्ट्रा एक. ठीक आहे. सो ते काय सांगतं की संपूर्ण विश्व हे माझे घर आहे, हे विश्व हे माझं कुटुंब आहे, आणि ह्या विश्वाच्या पूर्ण कुटुंबाची काळजी घेतल्याप्रमाणे मला या विश्वाची काळजी घ्यायची. मग त्यासाठी मी जे नैतिकतेने करतो, फॉर एक्झाम्पल जर पर्यावरणाचं संरक्षण करत असेल तर ते नैतिक आहे. या गोष्टी मला नैतिकता ठरवायला हेल्प करतात. अतिथी देवो भव. भले अनोळखी व्यक्ती असू द्या, माझ्या घरात आलाय, जर त्यांनी 4 गोष्टी मला मागितल्या, तुम्ही इस्कॉन टेम्पल मध्ये गेले किंवा तुम्ही इव्हन शिखांकडे गेले गुरुद्वारा मंदिरामध्ये, तर तुम्ही उपाशी बाहेर येत नाही, लंगर चालू असं त्यांचं म्हणणं काय की या सर्व माझं कुटुंब आहे, कुटुंबातले कोणी उपाशी राहतं का म्हणून. ह्या गोष्टी तुम्हाला धर्मातून येतात, तुम्ही नैतिकता आहे. एका बाजूने पाहायला गेलं तर लेट सपोज कोणीतरी लंगर चालू केलं आणि सांगितलं मी वर्षभर चालवेल फ्री ऑफ कॉस्ट, रोज 3 टाइम. काही लोक म्हणतील सर आमच्या रेस्टॉरंट, आमचे नाश्त्याचे प्रश्न उभे राहतील एक्सेट्रा. नाही, त्याच्या मानाने ते नैतिक आहे, कारण त्याच्या मानाने तो धर्म पाळतो. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टीतून सांगितल्या, तुम्ही जर धर्मास्वरूप करत असाल तर त्या गोष्टी नैतिक आहे. त्या गोष्टींच्या आधारावर आपण नैतिक आहे की नाही वागणं आपण ठरवू शकतो. कारण आपल्याला प्रश्न ऍड्रेस काय करायचा आहे, द स्टडी ऑफ व्हॉट इज राईट ऑर गुड, की योग्य काय, अयोग्य काय, किंवा चांगले काय, या गोष्टीमधला डिफरन्स क्रिएट करायचा. आणि तो डिफरन्स क्रिएट करायला आपल्याला हेल्प करतं ते म्हणजे धर्म. आणखीन एक उदाहरण सांगतो आणि मग दुसऱ्या गोष्टीवर जाऊ. धर्म मध्ये थोडस एक कन्फ्युजन आहे पहा, आणि कन्फ्युजन दोन पण आहेत. एक कन्फ्युजन पहा, तुम्ही नेहमी ऐकलं असेल की कोणी सांगतं तो का आकाश आहे एवढा एक्सेट्रा. ठीक आहे. सो कोणी सांगतं की तुकाराम महाराजांनी सांगितलं परत की जे ते जैसे ठेविली अनंती तैसेची राहावे. दुसऱ्या बाजूने सांगतात की नाही, माणसाने समाधानी राहू नये, माणूस रिलॅक्स होऊन जातो, नेहमी अचिव्हेबल गोष्टीकडे बघावे, नेहमी उंच आकाशात बघावं, जेणेकरून तो प्रगती करत राहील. जेवढं मोठं स्वप्न तेवढं लवकर पूर्ण होणार. ह्या दोन कॉन्ट्रास्ट गोष्टी आहेत, बट त्या त्या कंटेक्स्ट मध्ये त्या गोष्टी नैतिक आहे, लक्षात ठेवा. ते आपापल्या कन्व्हिनियन्सनुसार घ्यायच्या असतात. राईट. आणखीन एक गोष्ट सांगतो आणि पुढे जातो. ती गोष्ट म्हणजे अशी की आपला धर्म काय सांगतो, आपला धर्म सांगतो की तुम्ही तुमचं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करायची नाही. म्हणजेच तुम्ही तुमचं साध्य याच्याकडे लक्ष न देता साधन म्हणून मीडियम मीन पाथ तुम्ही तुमचा मार्ग चालत राहा. जे मार्गाचा जो अंत आहे, जे साध्य करायचंय आपल्याला, ऑब्जेक्टिव्ह आहे, आपलं उद्दिष्ट आहे, ते ऑटोमॅटिक तुम्हाला मिळेल. म्हणून आपल्याकडे नेहमी सांगतात लहानपणापासून बघा, या त्या गोष्टी पण यासाठी सांगितलेल्या असतात की तुम्ही तुमचं कर्म करत राहा, स्वराज्य स्थापन होईल एक दिवस. जिजाबाईंनी पण राजांना हे शिकवलं होतं. ठीक. सो हे सांगतात धर्म. दुसरा स्रोत आहे कायदेशीर व्यवस्था. मी किती सारे एक्झाम्पल सांगितले, लक्षात ठेवायचं, इव्हन राजांपर्यंत. दुसरे कायदेशीर व्यवस्था किंवा कायदा सुव्यवस्था म्हणा. मग मी एखादी गोष्ट करतोय ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ऍज अ पर्सन, तर ती नैतिक आहे का नाही, केस स्टडीच्या माध्यमातून समजून घेऊया. लेट सपोज एक तुमच्याकडं, तुम्ही आरटीआय ऑफिसर आहात, तुमच्याकडे कोणीतरी आरटीआय फाईल केलाय आणि त्यात तुम्हाला त्याला डॉक्युमेंट्स काही रिव्हील करायचे आहेत. आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये एक गोष्ट लक्षात आली की तुमचा मित्र अडकतोय. कदाचित या डॉक्युमेंट जर बाहेर आले तर तो जेल पण होऊ शकतो, त्याची नोकरी जाऊ शकते, आणि त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्यावर डिपेंडंट आहे. ते संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊ शकतं.
मग आपला धर्म काय सांगतो की मित्राचं पण आपलं काम करावं लागेल, मित्राच्या पण गोष्टीमध्ये साथ द्यावा लागतं. कदाचित आपली विवेक बुद्धी पण सांगते की आपण गद्दार नाही होऊ शकत, आपण साथ दिली पाहिजे. बट ऍट द सेम टाइम तुम्हाला घरच्यांची पण काळजी आहे, तुम्हाला सहानुभूती पण आहे, तुमच्याकडे सिम्पॅथी पण आहे, ह्या चांगल्या गोष्टी पण आहेत. बट ऍट द सेम टाइम तुम्हाला कायदा सांगतो की कायद्यानुसार तुम्ही ती गोष्ट उघडी केली पाहिजे. मग जर तुमचा इथिकल किंवा नैतिक तुमची द्विधा मनस्थिती उपस्थित झाली, काय करायचं? तर अशा वेळेस तुम्ही कायद्याच्या बाजूनी जे काही पाऊल असेल, कायद्याला अनुसरून जे काही पाऊल असेल ते तुम्ही नैतिक आहे असं गृहीत धरू शकता. जर कायद्यानुसार होतंय ना तर नैतिक आहे. भले उद्या जाऊन त्या कायदाच नैतिक आहे का नाही हा प्रश्न उभा राहील, ज्याला आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतो पॉलिटिकल लँग्वेजमध्ये. परंतु याचा अर्थ आहे की कायद्यानुसार करत असाल तर तुम्ही नैतिक आहे. बस एकदम सिंपल सोप्या भाषेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर सिग्नल ब्रेक करत नसाल तर त्याचा अर्थ कायदा पाळताय तुम्ही, नैतिक आहे. बट तोच सिग्नल ब्रेक करायचा ऍम्ब्युलन्सला पण परवानगी, तर ऍम्ब्युलन्सला परवानगी आहे कायद्यानुसार, तर तुम्ही नैतिक आहे. सो तुम्ही कोणतीही गोष्ट जर कायद्यानुसार करत असाल तर नैतिक करताय. उदाहरणार्थ एक कॅबिनेट आहे, म्हणजे गव्हर्नमेंट आहे, त्यातला एक मिनिस्टर लक्षात आलं भाई आपले प्राईम मिनिस्टरच घोटाळेबाज आहेत, पण कायदा असं सांगते जरी प्राईम मिनिस्टर घोटाळेबाज असले तरी तुम्ही ते ओपन केलं पाहिजे, लोकांसमोर आणलं पाहिजे. आता ते जे पार्टी कल्चर आहे त्यांना एवढं सगळ्या गोष्टी त्यांना मिळून दिल्यात, प्राईम मिनिस्टरनी त्यांना मिनिस्टर ऑफ कॅबिनेट बनवले, तर नैतिकता सांगते भाई की त्यांनी काही केलं तर ऐकायला पाहिजे का तुमचं, त्यांनी लाईफ बनवले. पण दुसऱ्या बाजूला लॉ सांगतो यू हॅव टू डू इट, तुम्हाला ते करावं लागेल जे गरजेचं आहे. कायद्याने जे सांगितले ते सेम गोष्ट लागू पडते सीए साठी. सो तुम्हाला ज्या इलिगल गोष्टी त्या डिस्क्लोज कराव्या लागतील. सो अशी कोणतीही गोष्ट जी तुम्ही कायद्यानुसार करता ती गोष्ट योग्य आहे, अयोग्य आहे, नैतिक दृष्ट्या योग्य आहे की चांगली आहे की नाही हे ठरवायचं असेल, मानक लावायचं असेल असं, आणि तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारायचा, ही गोष्ट लिगली का, लिगली आहे तर येस. आता मात्र इथं ग्रे एरिया काय बघा, कधी कधी काही गोष्टींवरती लॉ काहीच बोलत नाही, याचा अर्थ ती गोष्ट इलिगल नसते, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे काय, पुन्हा एकदा फरक समजून सांगतो. पहा, फॉर एक्झाम्पल, लेट सपोज मी तुम्हाला आता चुकीचं शिकवलं, मी कायद्यानुसार केलेल्या सगळ्या गोष्टी, युट्यूब सेटअप केलेलं आहे, माझं व्हेरिफिकेशन केलेलं आहे, सर्व केलेलं आहे युट्यूब सोबत, ठीक आहे. बट नैतिक दृष्ट्या मी काही चुकीचं, म्हणजे सॉरी, कायदेशीर दृष्ट्या मी काहीही चुकीचं केलेलं नाही. पण या गोष्टीवरती लॉ नाहीये काही, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो ज्याही असा ग्रे एरिया आहे की ज्या ठिकाणी मी कायदेशीर करतोय पण ती गोष्ट योग्य नाहीये, ती अनैतिक असू शकते, लक्षात ठेवा. ती गोष्ट अनैतिक असू शकते. पण जेव्हा असा प्रश्न उभा राहतो की ही गोष्ट कायद्यानुसार आहे की नाही, आणि जर ती गोष्ट कायद्यानुसार आहे तर ती नैतिक आहे. सिंपल, कायद्याच्या विरोधी नाही म्हणजे ती गोष्ट नैतिक अनैतिक आहे असं त्याचा अर्थ होत नाही. कायद्याला धरून आहे तर नैतिक आहे, दॅट्स इट. एवढं सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. सो कायदा हा सुद्धा एक प्रकारे स्रोत आहे. आणि पुढे जाऊन आपण शेवटच्या सेशनमध्ये अगदी बघणार आहोत की कशा प्रकारे लॉज, रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड कन्साइन्स एज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स. आज तुमचा सिलेबसचा टॉपिक आहे. म्हणजे काय, कायदा, नियम आणि नियमन. नियम आणि नियमन फरक आहे, ठीक आहे. सो नियम, नियमन आणि तुमचं सद्विवेक बुद्धी कशा प्रकारे तुमचं इथिकल बिहेवियर, नैतिक वागणं किंवा नैतिक आचरणामध्ये तुम्हाला हेल्प करू शकतात. सो ती कायदेशीर व्यवस्था. दुसरं आहे मानवी विवेक, की कदाचित बऱ्याच वेळा माझं कन्सायन्स मला अलाउड करत नाही. उदाहरण मी आता जस्ट सांगेल की हे युट्यूब चालू करण्यामागचं सिंपल रिझन, ही गोष्ट नैतिक आहे का नाही नैतिक आहे, जर मला ठरवायचं झालं तर मला असं वाटेल नैतिक आहे, कारण मला काही कन्सायन्स माझे अलाउड केलं नाही. कन्सायन्स एका अँगलनी काय होतं की फॉर एक्झाम्पल लेट सपोज एका क्लासने मला अप्रोच केलं होतं, ठीक आहे. सो भरपूर साऱ्या क्लासने मला अप्रोच केलं होतं. त्या क्लासने डिमांड माझ्या पुढे अशी ठेवली की सर तुम्हाला पाहिजे तो पगार देतो आम्ही, तुम्ही फक्त टीचिंग करा आमच्याकडं, इथिक्स शिकवा, ऑप्शनल शिकवा आणि पॉलिटीचा काही पार्ट घ्या, ज्याच्यामध्ये मी एक्सपर्ट आहे आणि आय एम हॅपी विथ इट. त्यांनी मला अप्रोच केलं, त्यांनी मला एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली, मला जे कामात एन्जॉय ते करायचं, त्याचे पैसे पण मिळणार होते. पण त्यांचा एक क्रायटेरिया आला की त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही इथून पुढं आमच्यासोबत डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट करायचं, तुम्ही ते एक्झामसाठी वगैरे काही आमच्याकडून लिव्ह घ्या आणि माझे मेन्स आली, प्रिलियम्स, ही गोष्ट करायची नाही. मी म्हटलं जोपर्यंत माझं एज आहे ना तोपर्यंत मी एक्झाम देत राहणार. याला रिझन, भले मी ती सिरियसली नाही देऊ, मी बसून तुमच्यासारखं अँसर रायटिंग प्रॅक्टिस नाही केलं किंवा बाकीच्या सब्जेक्टला बिलकुल लक्ष दिलं नाही, GS3 वगैरे, जे की माझं मी शिकवत राहिलो, जे जे स्ट्रॉंग आहे त्याच्यात मी मार्क्स मिळेल, पण तुम्हाला सगळीकडे परफॉर्मन्स पाहिजे तर तुम्ही येणार.
सो लेट सपोज मी क्लिअर नाही झालो, हरकत नाही, बट मला द्यायची, कारण का जोपर्यंत मी एक्झाम देतो ना तोपर्यंत मी विद्यार्थी दशेत आहे, आणि जोपर्यंत मी विद्यार्थी दशेत आहे ना तोपर्यंत मी एक्झाम ओरिएंटेड शिकवेल. मी पाहिलेलं, ऑब्झर्व केलेलं सांगतो मला, एकदा जी लोकांनी एक्झाम सोडून दिली, टीचिंग मध्ये घुसलेत ना, फक्त टीचिंग करतात ती लोकांना ना एक्झामचा पर्स्पेक्टिव्ह राहिलेला नाही. एक्झामचा पॅटर्न कसा चेंज होतं ते फक्त बाहेरून येऊन क्वेश्चन पेपर मध्ये बघतात, क्वेश्चन चेंज झाला बरं काय वेळेस, अरे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन आले बरं, पण ते त्यांना एक्झाम ओरिएंटेड शिकवायचंच राहून गेलं. ते सगळे झालेत लाईक मेकॅनिकल वेने, तेच कंटेंट घेऊन या, तेच शिकवा, दरवेळेस पाठ केलेले पीपीटी ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे सगळ्या गोष्टी. सो ते ते एक्झामला राहिलंच नाही रिलेव्हंट. 8-8 वर्षापूर्वीचं नॉलेज आहे तेच अजून शिकवतात. सो या पॉईंट यांनी मार्क्स मिळत नाहीत. तुम्हाला चेंजिंग कंडिशन्स अडॉप्ट करावे लागतील, आणि ते तुम्हाला एक विद्यार्थी चांगला समजून सांगतो. हे माझं ओपिनियन आहे, म्हणून मी ठरवलं की हे चालू. मग मी नाही म्हणलं त्या ऑफरला, सिंपल, नाही तुम्हाला लाखांनी पगार भेटला असता. नाही म्हणलं सिंपल, कारण का माझा विवेक बुद्धीने मला अलाउड केलं नाही, माझ्या कॉन्शियसनी मला अलाउड केलं नाही, आणि माझा कॉन्शियस सांगतो की हे करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आणखी सांगतो आता, हे थोडंसं माझ्याबद्दल आता प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स लाईफ मध्ये सांगतो. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, लेट सपोज एखादा एकच मुलगा आहे आई वडिलांना, आणि एखादा मुलगाला ऑफर आली, ठीक आहे, जॉबची, सेम जॉबचीच ऑफर आली, किंवा चांगले प्रपोजल लाईफ सेटसाठी ऑफर आली की तुम्हाला अमेरिकेत जावं लागेल. आणि हे माझे पॅरेंट्स आहेत ना, मला नेहमी उदाहरण देतात की मी तुम्हाला 10,000 पेमेंट दिलं आणि सांगितलं गावात काम करा, मी तुम्हाला 20,000 50,000 पेमेंट दिलं, सांगितलं जिल्ह्याच्या ठिकाणी काम करा, मी तुम्हाला 1 लाख पगार दिला, सांगितलं राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी काम करा, राज्याच्या बाहेर काम करा, आणखीन पगार वाढवला, देशाच्या बाहेर करा, 5 लाख देतो म्हटलं, तुम्ही देशाच्या बाहेर जायला तयार आहे? कदाचित जनरेशन शिफ्ट असं तुम्ही म्हणाल नाही जायला तयार आहे, पण तुम्ही एकुलते एक पॅरेंट्स कडे कोणी पाहिलं नाहीये, कदाचित तुमची नैतिकता त्याच्यावर एखाद्या पर्सन म्हणू शकतो की माझं कॉन्शियसच अलाउड करेना, मला भले 10 लाख भेटू राहिले, पण माझं कॉन्शियस अलाउड करत नाही या गोष्टीसाठी की मी माझ्या पॅरेंट्सला सोडून जाऊ, आणि पॅरेंट्स तरी यायला तयार नाही. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, कदाचित काही गोष्टी, आणि तुम्ही लिगली, तुम्ही जाणं लिगली आहे, कदाचित धर्म पण सांगतो की तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या प्रगतीचा, सो सगळ्या गोष्टी ओके, पण तुमचं कॉन्शियस अलाउड करत नाही तुम्हाला काही गोष्टी करण्यासाठी. बऱ्याच जणांच्या बाबतीत आठवून बघा एक्सपिरियन्स आपल्या लाईफमध्ये, बऱ्याच वेळा असं झालेलं असतं की 500 रुपये पडलेले समोरचे, आणि बघत आपण इकडे तिकडे बघतोय की यार घरात 500 रुपये कोणाच तरी आहे, पण आपल्याला माहिती घरातलीचे कोणाच तरी, आपलं कॉन्शियन्स आपल्याला अलाउड करत नाही. भले ते 500 रुपये तुम्ही गपचूप खिशात घातले असते, नाही म्हणले असते, खोटे बोलले असते तर चालून गेला, पण बऱ्याच काही जणांना काही नाही फरक पडत, त्यांच्या कॉन्शियसला काही, त्याला पण माझ्याकडे उत्तरच नाही. कोणाला कोणीतरी खिशातून बळच काढून घेते त्याला चोर म्हणतो आपण, त्याला त्याच्या कॉन्शियसला काय विचार करायचा. बट जे लोक कॉन्शियस आहे ना, ते कॉन्शियस त्यांचा अलाउड करत नाही, आणि कॉन्शियस याचा अर्थ काय, मानवी विवेक बुद्धी, ती विवेक बुद्धी आपल्याला अलाउड करत नाही. आणि म्हणून आता याचा अँगल मी तुम्हाला हे कसं कनेक्ट करायचं असं सांगतो. करप्शन, माझ्या ज्या दिवशी मनाला वाईट वाटायला सुरुवात होईल ना करप्शन बाबत, त्या दिवशी समाजातून करप्शन नाहीच झालेलं असं, कारण प्रत्येकाच्या कॉन्शियसनी परवानगी नाही मिळणार, प्रत्येकाचा विवेक आहे ना रिजेक्ट करेल ही गोष्ट की नाही मला हे करप्शन करायचं नाही, बट करणार आहे तुम्ही, कारण का तुमचं कॉन्शियसने ऍक्सेप्ट केले ना की बाई हे पार्ट अँड पार्सल ऑफ सोसायटी आहे, सगळे लोक पोतं भरून राहिले, मी एक डबा भरून नेला तर काय बिघडेल. सो एक समाजाने त्याच्याकडून सोशल ऍक्सेप्टन्स मिळालेला आहे, तुम्ही लहानपणापासून तेच विचार करत चाललेले, सो तुमच्या कॉन्शियसने ती गोष्ट एक लिजिटिमेट म्हणून ऍक्सेप्ट केलेली. पण ज्या दिवशी तुम्हाला ही गोष्ट वाटायला लागली ना की भ्रष्टाचार करणं ही गोष्ट माझ्या कॉन्शियसला मला झोपून देत नाही, तर ती गोष्ट तुम्ही करणार नाही, ती गोष्ट इथिकल असते. आणि मग तुमच्या कॉन्शियसच्या मानवी विवेक बुद्धीच्या विरोधात जाऊन जर तुम्ही गोष्ट करत असाल तर ती गोष्ट अनैतिक आहे. सो मानवी विवेक हा सुद्धा एक प्रकारे नैतिकतेचा स्रोत आहे, की मी गोष्ट करतोय ती नैतिक आहे का नाही. उदाहरण सिंपल सांगतो, मी घरी खोटं बोलतोय की रोज अभ्यास करतोय, मी जर करत नसो आणि जर तुमचं कॉन्शियस त्याला क्वेश्चन मार्क उभा करत असेल, तुम्ही समजायचं अनैतिक वागताय. तुम्ही फक्त माझे लेक्चर स्टोरी टाईप ऐकताय आणि मला खोटं भासवत आहे की मी करतोय लेक्चर, किंवा स्वतःला एक एक प्रकारे भासवत आहे की यस मी करतोय लेक्चर रेग्युलरली, तर तुम्ही स्वतःच्या कॉन्शियन्सला धोका देत आहे की नाही मी करतोय प्रामाणिकपणे स्टडी. जर आणि पण जर करत नसाल प्रामाणिकपणे स्टडी तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कॉन्शियसला बिलकुल अलाउड नसेल, राईट. सो माझं सांगण्याचं सिंपल उद्दिष्ट काय की मानवी विवेक कशा प्रकारे इन्फ्लुएन्स करतो, तर तो मानवी विवेक अशा प्रकारे इन्फ्लुएन्स करतो की आपला मानवी विवेक आपण नैतिक करतोय की अनैतिक करतोय हे ठरण्यासाठी स्रोत ठरतो. त्यानंतर संस्कृती, की माझ्या घरात आले, मी त्याला पाणी पण नाही विचारलं, का पाणी नाही विचारलं, का त्याने माझ्याशी ब्रेकअप केला होता म्हणून जोक सपाट, का मी पाणी सुद्धा नाही विचारलं, लगेच घरचे विचारणार अरे
पहा तुम्ही घरी जाऊन एक्झाम्पल, तुम्ही कितीही मोठे झाला ना, घरात कोणी आल्यानंतर घरच्या आधी पहिले म्हणतात जरी पाण्यात पटकन. द रिझन बिंग, कारण आपली संस्कृती तशी. मग संस्कृती अलाउड करते काय गोष्टींमध्ये, संस्कृती अलाउड काय करते काही नाही. आणि ह्या संस्कृती हे काही गोष्टी रिटर्न नाही, पुढे लिहून ठेवलेलं नाही, त्या गोष्टी नैतिक आहेत. संस्कृती हे सांगते की अननेसेसरीली जेव्हा स्वतःवर डिपेंड करण्याची वेळ येणार नाही. आपण ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सांगतो मी, सॉरी मध्येच वाक्य ब्रेक केलं कारण एक्झाम्पल तुम्हाला पटवून देण्याचं. तुम्हाला असं का वाटतं की चोरी करणं नैतिक आहे का नैतिक आहे? भले ते लिगल असू नाही तर नसो, इलिगल आहे, राईट. पण तुम्ही म्हणता चोरी करणं, खोटं बोलणं सुद्धा अनैतिक म्हणतो आपण, खोटं नाही बोललं पाहिजे, पाप येते. का खोटं बोललं अनैतिक आहे? कुठं लिहिलेलं आहे असं? नाही लिहिलेलं कुठं. मी म्हणू शकतो मी माझं ह्युमन इंटरेस्ट आहे, माझं माझं कॉन्शियस अलाउड करते तर नैतिक आहे. पण ती संस्कृती नाही आहे आपली, ते संस्कार नाही आहेत आपले, ते कल्चर नाही आहे. सो ही गोष्टी अनरिटन असतात. या गोष्टी सगळ्या समाजाच्या दृष्टिकोनाने समाजाने ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, वर्षानुवर्ष त्या गोष्टी बनवत आलेल्या आहेत. त्या गोष्टी ऑटोमॅटिक होत आलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला लहानपणापासून इनडायरेक्टली शिकवल्या जातात. तुमच्यामध्ये इन्व्हाइट केलेलं आपण व्हॅल्यू इनकल्केशन म्हणतो, की तुमच्यामध्ये मूल्य रुजवले गेलेले, ते मूल्य. मग हे सुद्धा एक स्रोत आहे की संस्कृतीच्या विरोधात काही करायचं नाही, जी संस्कृती आपल्यात. आणि काही काही बाबतीत त्यांना खरंच मला विशेष वाटतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आयटी कल्चर, आणि डेफिनेटली आयटी कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेले हे प्रकार, की आयटी कल्चरमध्ये पाहायला गेलं तर तुम्ही तर म्हणजे लाईक वेगवेगळ्या कन्सेप्ट सुरू झालेले आहे की प्रत्येक जण फ्री मॅरेज, ओपन मॅरेजेस, लाईक दोघं जणांचं लग्न झालेलं आहे पण दोघांना पण अलाउड आहे एकमेकांच्या पेक्षा पण एक्सप्लोर करायला अदर पार्टनर्स, आणि दोघे डेटिंग ऍपवर आहे आणि वेगवेगळ्या पार्टनर सोबत डेटिंगला जातात. ते ओपन मॅरेजेस म्हटलेले, नाही नाही आम्ही ओपन. ही संस्कृती नाही, भले ती तिकडच्या लोकांसाठी नैतिक असू नाही नैतिक असू, आपली संस्कृती नाही. म्हणून आपल्या संस्कृती नसलेल्या लोकांना हे नैतिक वाटतं. तुम्ही पाहिलं असं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम करायचं तर वर्षभर करा असं म्हटलं जातं, कारण ही आपली संस्कृती नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हकलून दिलं जातं. तुम्ही नसाल त्याच्यात, बट सांगतो तुम्हाला माहिती तर आहे नक्की, मार तर खाल्ला असणार कधी ना कधी. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की संस्कृती काय आहे आपली, आणि आपण जर संस्कृतीच्या अगेन्स्ट जाऊन गोष्टी करत असो तर डेफिनेटली आपल्याला ते अनैतिक वाटतं. आपलं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर फॉरेन मध्ये बघितलं तर 18 वर्षानंतर 20-20 वर्ष झाले पॅरेंट्सला भेटलेलं नाही, आणि ते 4 महिने नाही होणे होते. घरच्यांचा लगेच फोन असतोय, 4 महिने झाले नाही तू आला, आई बापाला विसरला, तुला गरज नाही राहिली आमची, तू आता तिकडे कोणते तुला भेटले. आपल्याला लगेच ते बोधरेशन यायला सुरुवात होतं, यार काहीतरी मी अनैतिक करतोय काय. भले ते इलिगल नाहीये, भले सगळ्या गोष्टी ते समजून घेतात, तुम्हाला अभ्यास आहे, तुम्ही खरंच करत असाल तर तुम्ही समजून घेता, खरंच त्यांचं आपली काळजी आपल्याबद्दल म्हणून करतात, सगळ्या गोष्टी ओके, स्टील तुम्ही फील व्हायला सुरुवात होता अनैतिक करतोय काहीतरी, यार मी लय बरे दिवस झाले घरच्यांना नाही भेटलो, द रिझन मी काहीतरी मी चुकीचं वागतोय म्हणून. ठीक आहे. सो ती संस्कृती सुद्धा आपली एक प्रकारे डिफाईन करत असते आपली नैतिकता किंवा अनैतिकता. दुसरं एक कुटुंब प्रणाली. जी मूल्य एकत्र कुटुंब प्रणालीत वाढतात आणि जी मूल्य विभक्त कुटुंब पद्धतीत वाढतात, मूल्य बरं का, व्हॅल्यूज, यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. तो तुम्हाला मी 2 एक्झाम्पल वरून समजून सांगेल आणि त्यातून तुम्हाला आता एक सोचची आयडिया येऊन गेलेली असेल. मग तुम्ही शोधायचं काय कशा प्रकारे कुटुंब प्रणालीतून मूल्य मिळतात. ठीक आहे. सो पहिलं, मला काही जणांनी म्हटले की यार तुला एकटं राहायची सवय नाही, तुला नेहमी कोणी ना कोणी सोबत लागतं, फ्रेंड्स असतील, सिस्टर्स असतील, बहीण भाऊ, कोणी ना कोणी लागतं, तू एंगेज राहतो, तुला एकटं राहायची सवय नाही. आणि चांगलं नाही म्हणे, लोक धोका देतात, लोक विचित्र आहे, तुला एकटं राहायला शिकला पाहिजे. काय एकटं राहायला पाहिजे? ही आपली नाही संस्कृती ना आपल्या धर्माने सांगितले, मॅन इज बाय नेचर पॉलिटिकल अँड सोशल अॅनिमल. सो माणूस, तुम्ही बघा उदाहरण, तुम्ही कोविड नंतर बाहेर पडत होते लोक, इव्हन कोविड मध्ये सुद्धा राहत होतं तुम्हाला दिवसभर घरात नाही. यू आर नॉट ए पर्सन ऑफ लाईक ह्युमन रेसच अशी नाही की तुम्ही एकटे राहिले पाहिजे. ह्युमन रेस आहे समाजप्रिय प्राणी माणूस. सो तुम्हाला, आणि मी एकत्र कुटुंबात वाढलोय ना, सो मला माहिती आहे लहानपणापासून मी ज्या फॅमिलीमध्ये जशा प्रकारे वाढले तिथं मला हे समजले की आपण आपल्या फिलिंग शेअर करत राहिल्या पाहिजेत, आपण चर्चा करत राहिलं पाहिजे. आपल्याबद्दलच्या गोष्टी, फार लोक सिक्रेटिव्ह असतात, माझ्या लाईफमध्ये काय चाललंय मलाच माहित नाही, मी एक दिवस येतो आत्महत्या करतो का, तो प्रेशर सर कसा होणार, तू तुझा प्रेशर कधी शेअरच केला नाही, कोणाचा प्रेशर, दुसऱ्याचा प्रेशर आपल्यासोबत शेअर करून घेतलाय. माणसाची नेचरच्या अगेन्स्ट आहे ना, सुसाईड वाढतात, त्याला रिझनच हे, माणूस बोलायचं बंद झालं. आणि तुम्ही याचं उदाहरण पाहत असाल की घरी सर्वजण किती वेळा रील्स येतात की सगळेजण मोबाईल मध्ये डोके घालून बसले. मी म्हणत नाही मोबाईलवर बोला, बट बोला,
आणि मोबाईलवर टाइम स्पेंड करणं म्हणजे बोलणं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही सोशल इव्हेंट्समध्ये आणि फेसबुक फ्रेंड्समध्ये पार्टिसिपेट करत असाल ते बोलणं नाही. विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, एकमेकांच्या समस्यांची देवाणघेवाण झाली पाहिजे, एकमेकांच्या लाईफमध्ये काय चाललंय या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. ही कुटुंब प्रणालीमध्ये शिकवलं जातं की घरी रोज एकत्र जेवलं पाहिजे. कशासाठी? जेवताना रोज लोक एक विचारांची देवाणघेवाण होती, एकमेकांच्या परस्पर अवलंबत्वाची जाणीव होती. परस्पर म्हणजे काय, सॉरी फॉर द प्रोनाऊन्सिएशन, बट खूप जास्त बोललं लेक्चर झाले का मग शेवट फिलिंग व्हायला सुरुवात होते. असे वर्ड्स कॉम्प्लिकेटेड येत नाही आणि त्यात मराठीचं सवय नाही. सो इंटरडिपेंडन्स किती फ्लुइडली म्हणलो, राईट? सो एकमेकांचा इंटरडिपेंडन्स जाणवलं पाहिजे. मी कधी एकमेकांवरती अवलंबून आहे ते जाणवलं, त्याने नाती टिकतात. प्रत्येक जण इंडिपेंडंट होणं डझंट मीन वी कॅनॉट डिपेंडंट ऑन इच अदर. सेल्फ सफिशियंट इकॉनॉमी म्हणजे याचा अर्थ काय, प्रत्येक जण एकमेकांवर डिपेंड आहे, ऍट द सेम टाइम प्रत्येक जण इंडिपेंडंट पण आहे, की त्याला त्याचे डिसिजन्स पण घेता येतात ते. पण मी जर फायनान्शियली इंडिपेंडंट असो तर इमोशनली डिपेंडंट आहे ना दुसऱ्यावरती. मी जर इमोशनली डिपेंडंट असो तर फायनान्शियली इंडिपेंडंट. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आपण डिपेंडंट, आणि ही कुटुंब जॉईंट फॅमिलीमध्ये गोष्टी शिकायला मिळतात. त्या उलट पाहायला गेलं तर काही गोष्टी ज्या तुम्हाला विभक्त, एकच मुलगा असतो, एकच मुलगी असते, त्याला पण जाणवतंय बाप कमवतोय रात्रंदिवस, आई कमवते रात्रंदिवस, दोघे जॉबला आहेत, एवढा सारा कमवतात, मी एकटाच आहे ना, मला बहीण आहे ना भाऊ आहे, मला एकट्याला उडवायचंय फक्त. संपलं ना. म्हणून तर तुम्ही पाहिलं असं किंवा तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केला असं, हा काही रूल नाहीये बट मेजॉरिटी टाइम ऑब्झर्व होतं तुम्हाला की ही जी IAS MPC परस्यू करणारी लोक ही मिडल क्लास मधली तुम्हाला दिसणार नाही. कुणी लाईक एखादा बिझनेसमॅन त्याचा 100 करोडचा टर्न ओव्हर तो IAS साठी एक्झामसाठी प्रिपेअर करतोय, नाही दिसणार. त्या लोकांमध्ये अशा टाईपची ती एनर्जीच नाही दिसून येते. ते असं दिसत त्यांना त्यांचा बिझनेस करायचा आहे, सिम्पल. त्यांचं एन्व्हायरमेंट ते, कारण का त्यांनी पाहिलंच नाही हार्डशिप काय. ते त्यांच्या हार्डशिप त्यांच्या तिकडे करत असत. उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. शार्क टँक. बरेच जण मुलं शार्क टँक बघून इन्स्पायर झाले, बिझनेस काढायला लागले, देश उधळीला गेले. त्याला रिझन सांगू काय, शार्क टँक मध्ये येणारा प्रत्येक माणूस आहे ना, आधी त्याचे 2 बिझनेस फेल आहे. तर तुम्ही हा सरनेमच बघा, मी एवढं सांगत असतो, सरनेम बघा, मित्तल, ठीक आहे, त्यानंतर काय अजून कोण कोण आहे त्याच्यात, चव्हाण समथिंग, सॉरी मला नाव आठवण एक्झॅक्ट त्यांची, ठीक आहे, तुम्ही त्यांचे सरनेम बघा, तुम्हाला लक्षात येईल. 1 मिनिटात लगेच कळतं हे ऑलरेडी एवढ्या मोठ्या फॅमिलीतून आहे, ऑलरेडी एवढा पैसा यांच्या फादर्सकडे, की एकाचा बिझनेस एक पहिला त्यांनी एक्सपेरिमेंट केला, स्टार्टअप केला, फेल गेला, हरकत नाही, तो बाप त्याला वर काढणार आहे, कर्जात बुडाला तरी कर्ज फेडणार आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी पहिली गोष्ट कर्ज काढण्यासाठी तेवढी, ठीक आहे, लोनवर लोन काढण्यासाठी क्रेडिट आहे त्यांचं तेवढं अवेलेबल. सो ते एक बिझनेस बुडाला हरकत नाही, दुसरा करतील, दुसरा बुडाला हरकत नाही, तिसरा करतील, मग तिसरा चौथा पाचवा कुठेतरी जाऊन सक्सेस होईल आणि मग आपल्या समोर येतात ते मी एवढी मोठी कंपनी बनवली. आपला पहिलाच बिझनेस गेला तर 3 पिढ्या मागे जाईल. बरं आप तरी धाडस करतोय. सो माझं सांगण्याचं उद्दिष्ट काय की कुटुंबातून ज्या मिळणाऱ्या व्हॅल्यूज आहे ना, ते सुद्धा एक नैतिकतेचा स्रोत आहे, की आपण जी गोष्ट करतोय ती नैतिक आहे की नाही हे गोष्टी ठरवण्याचं. जर ज्या पद्धतीने आपल्या कुटुंब प्रणाली आहे आपल्याकडं, फॉर एक्झाम्पल 18 वर्षाच्या पुढे बाहेर मुलगी गेला नाही तर तिकडे शेम आहे असं समजलं जातं. कुठं US मध्ये काय बोलतो अजून आई वडिलांसोबत राहतोय का, काय तुला लाज वाटतं का नाही. आपल्याकडं लग्न झालं तरी असतात, त्यांना पोरं झाली म्हणजे आपल्याला पोरं झाली तरी आपल्या आई वडिलांचे आपल्याला बोलणे खावं लागतात, भले कधी कधी मार पण खावा लागतो. द रिझन बी आपल्याकडे ही सिस्टीम आहे, आपल्यासाठी ही गोष्ट नैतिक आहे, नॅचरली आई वडिलांसोबत राहा. सो सांगण्याचं उद्दिष्ट सिंपल. आता बरेच जण क्वेश्चन उभे करतात, लेट सपोज जुन्या काळी जी होती लाईक 1940s 50s 60s मध्ये, की 7 मुलं होती, 8 मुलं होती, नैतिक दृष्ट्या लोकसंख्या एवढी वाढली, ही गोष्ट नाही अनैतिक आहे. त्यावेळेसचे कन्सिडरेशन वेगळे आहेत ना, त्यावेळेसचे कन्सिडरेशन विचार करून बघा की त्यावेळेस त्याला सन मेटा प्रेफरन्स असं म्हटलेले. सन मेटा प्रेफरन्स म्हणजे काय, सिंपल, एक सेकंड, हा, सन मेटा प्रेफरन्स म्हणजे काय, मुलीच्या ऐवजी मुलाला प्रेफरन्स देते. त्याला रिझन काय की त्यावेळेस बिलीव्ह नाही, त्यावेळेस सिच्युएशनच अशी होती की मुलगी एकदा गेली की पाठीमागं वृद्धापकाळी आई वडिलांना सांभाळण्यासाठी मुलगाच होता. जनरली मुलीला पॉसिबल होत नव्हतं, कारण ते सासूर हे कन्सेप्टच वेगळी होती. आजच्या सारखी सासऱ्यापासून सेपरेट राहणारी नव्हती, कारण तिला तिकडच्या घराची जबाबदारी सांभाळणं होतं. सिंपल. त्याच्यामुळे मुलाला आणि सुनेला एकाची घराची जबाबदारी सांभाळावी लागत होती. सो मुलावर नॅचरल डिपेंडन्स वाढत गेला. मी जस्टिफाय करत नाहीये, मी सांगतोय नैतिकता आहे की नाही याच्यामध्ये हे ठरवणार आहे आपण नाही. आपण आत्ताच्या पिढीला काय योग्य ते ठरवा, राईट. त्याचबरोबर भरपूर सारे आजार यायचे लोकांकडे, तेवढे
फायनान्शियल कंडिशन नसायची की जाऊन तुम्ही अफोर्ड करू शकता हॉस्पिटल्स मोठे मोठे, ट्रान्सप्लांट, सर्जरी एक्सेट्रा. त्याच्यामुळं मृत्यूदर प्रमाण सुद्धा होतं, पर्टिक्युलरली बाल मृत्यूदर प्रमाण जास्त मोठं. सो नव्हते जगत मुलं, परिणामी जास्त नंबर ऑफ असायचे ऍज अ सिक्युरिटी म्हणून. प्लस गरीब कुटुंब आहे, सो जास्त नंबर ऑफ चाइल्ड असले की नंबर ऑफ तेवढे हात मिळणार कामासाठी, तेवढं इन्कम सोर्स वाढणार आणि हळूहळू कुटुंब बाहेर येईल अशी अपेक्षा असायची. परिणामी ती टेंडन्सी असायची नॅचरल मध्ये. सो ती कुटुंब प्रणाली तशी, व्यवस्था तशी होती, समाज व्यवस्था तशी होती, समाज तसा होता. आणि त्या बेसिसवरती हे नैतिकतेचे स्रोत तयार झाले. ते म्हणले सर खूप सारी चर्चा केली, दॅट्स व्हॉट इथिक्स इज. हेच ऍक्च्युअली इथिक्स आहे. पुस्तकातून इथिक्स नाही येणार, तुम्हाला तुमच्या सराउंडिंगला इथिक्स पाहावं लागेल. ठीक आहे, सिंपल. विचारवंत तज्ञ लोकांनी, विचारवंतांनी जे काही सांगितलं ती गोष्ट नैतिक होऊन गेली, की अनटचेबल आहे, एखाद्याला स्पर्श न करणे ही गोष्ट पाळणे अनैतिकता आहे. की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आपल्याकडं फुले असतील, शाहू असतील, यांनी जेव्हा समाजाला समजून सांगितली, तेव्हा समाजाला समजायला लागलं अरे आपण अनटचेबिलिटी प्रॅक्टिस करतोय, ही ऍक्च्युली गोष्ट अनैतिक आहे. कोणाच्या विरुद्ध असा भेदभाव करणं ही गोष्ट अनैतिक आहे हे आपल्याला तेव्हा कळायला लागलं, जेव्हा विचारवंतांनी हिंसा करणं सुद्धा अनैतिक आहे हे कधी कळायला लागलं, प्रामुख्याने जेव्हा आपल्याला गांधीजीने तो मेसेज दिला. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ह्युमन टू द सर्व्हिस इज ह्युमन टू द गॉड. देवावर भक्ती करण्यापेक्षा माणसांवर भक्तीच करा, देवाची सेवा करण्यापेक्षा माणसांची सेवा करा. सो मानव सेवा हीच ईश्वर सेवा, हे कधी कळायला लागलं आपल्याला, जेव्हा त्यांनी सांगितलं मानवाची सेवा करत असेल तर मी नैतिक आहे. हे कधी कळायला लागलं, जेव्हा त्या विचारवंतांनी मांडलं. ठीक आहे, सो नैतिकतेचे स्रोत समजले. पुढचा टॉपिक इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स. लिहा नेक्स्ट टॉपिक, इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स. इथिक्सचे महत्व काय? नैतिकता म्हणजे काय? इथिक्स, राईट. नीतिशास्त्र म्हणजे काय? इथिक्स. मोरल्स म्हणजे काय? नीतिमत्ता. ठीक आहे, सिंपल. चलो पहिलं आता क्वेश्चन आला, इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स म्हणजे काय? सिंपल. इंट्रोडक्शन मध्ये सुरुवात करणार, इथिक्सची डेफिनेशन लिहिणार, एक एक्झाम्पल लिहिणार. एक्झाम्पल इथिक्स मध्ये विसरायचे नाही. मी तुम्हाला काही एक्झाम्पल आज आपल्या चॅनलवरती पोस्ट करून देईल आणि सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत ह्या पीपीटी मधील सर्व काही पीपीटी संपणार नाही तोपर्यंत मी नोट शेअर करणार नाही. ज्या दिवशी हे पूर्ण पीपीटी संपतील, ज्याला की कदाचित 3-4 दिवस लागतील, सो ते पीपीटी पूर्ण संपल्यानंतर मी पूर्ण पीपीटी एकदम शेअर करत जाईल, जेणेकरून तुम्ही सॅटर्डे संडेला ते रिवाइज करू शकता आणि डेली तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे, विश्वास ठेवा. ठीक आहे, सो इंट्रोडक्शन येणार, डेफिनेशन येणार, त्या डेफिनेशन मध्ये एक एक्झाम्पल लिहायचं आणि एक्झाम्पल झालं की त्यानंतर बॉडी पार्ट सुरू होईल आणि तुम्ही हेडिंग टाकणार, इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स. हेडिंग्स कसे यूज करायचे, सब हेडिंग, हे सगळं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सेशन मध्ये. पण त्या आन्सर रायटिंग प्रॅक्टिसच्या अगोदर आपल्याकडे कंटेंट पाहिजे, ते कंटेंट बिल्डिंगचं काम चालू आहे. ठीक आहे, सो म्हणजे माझं काम नाही चालू, हे आपण जे शिकतो ना हे तुमचं कंटेंट बिल्ड करायचं काम चालू, राईट. सो पहिलं तो हेडिंग देणार, इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स, नैतिकतेचे महत्व. पहिलं महत्व, नैतिक नकाशा प्रदान करते. म्हणजे काय, की आपल्याला एक प्रकारे नीतिमत्ता काय आहे, आपल्याला जगायचं कसं आहे याचा एक मॅप ठरवून देते, दिशादर्शक ठरते, असं जरी लिहिलं तरी चालेल. की एक प्रकारे नैतिक आचरणाची दिशा ठरवण्यात नैतिकतेचं महत्व आहे, की मी कशा प्रकारे नैतिक वागू शकतो हे ठरवण्यासाठी मला नैतिकता उपयोगाची पडते. हे नैतिकतेचे सगळे नियम असतील, ह्या सगळ्या गोष्टी, जेणेकरून माझ्या आचरणात नेहमी नैतिकता असेल. दुसरं, नैतिक समस्यांचे निराकरण करण्यास मदत होते. नैतिक समस्या आली, इथिकल डिलेमा आला, सपोज माझ्यासमोर ऍक्सिडेंट झाला, तो माणूस अक्षरशः रक्तबंबाळ झालाय, मग मी तिथून पळालं पाहिजे की मी त्या माणसाला मदत केली पाहिजे, ही जी समस्या आहे ही सोड. पळून गेलो तरी काही इलिगल नाही, कारण मी ऍक्सिडेंट मध्ये इन्व्हॉल्व नाही. मदत केली तरी इलिगल नाहीये, कारण का मी ऍक्सिडेंट मध्ये इन्व्हॉल्व नाही, मी हेल्प करतोय आउट ऑफ ह्युमॅनिटी. सो मी काही इलिगल करत नाहीये जरी पळून गेलो तरी, पण नैतिकता काय हे ठरवण्यामध्ये हेल्प करतोय. कदाचित तुम्ही असं पण म्हणू शकता, सर मी जर तिथे गेलो, हेल्प केली तर बऱ्याच वेळा मीच प्रॉब्लेम मध्ये येईन, असं एटसेट्रा एटसेट्रा, मग सो इलिगल प्रॉब्लेम मध्ये मी येऊ शकतो. सो माझी नैतिकता सांगते पळून जा, फाईन. बट शेवटी समस्येचं निराकरण करायचं असेल, तुम्हाला नैतिक काय आहे, योग्य काय आहे हे ठरवण्यामध्ये मदत करते, ती म्हणजे नैतिकता. सो इम्पॉर्टन्स काय, इथिक्स का शिकायचं तुम्हाला, ह्याच्यात तुमच्या समोर येणाऱ्या नैतिक समस्या आहे ना, की बऱ्याच वेळा समस्या याला पुढे जाऊन डिलेमास पण म्हटलेले, दुविधा मनस्थिती म्हणतो आपण. इथिकल डिलेमा, नैतिक दुविधा मनस्थिती, ती कशी येऊ शकते. मी मगाशी एक एक्झाम्पल सांगितलं केस स्टडी माध्यमात, अशा खूप साऱ्या केस स्टडीज. दुसरी एक एक्झाम्पल सांगतो केस स्टडी, आणि ही केस स्टडी आपण एक मॉडेल केस स्टडी पकडणार आहे. ठीक आहे, सो ती मॉडेल केस स्टडी थ्रू आउट द इथिक्सच्या सिरीज मध्ये आपल्याला ती उपयोगिता येऊ शकते. केस स्टडी काय आहे, सिंपल.
स्टोरी टाईप लक्षात ठेवायची की एक फॅक्टरी होती, आणि ही सर्वांना माहिती पण आहे, जे माझं इथे शिकतात त्या सर्वांना एक स्टडी माहिती ती मी पॉप्युलर करून ठेवलेली, सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस. सो एक फॅक्टरी होती, ती फॅक्टरी डबघायला आली होती किंवा आता कोलॅप्स होऊ शकते, बंद पडू शकते ह्या मार्गावर होती. आणि त्या फॅक्टरीवरती काम करणारे लोक ही बऱ्याच वर्षापासून ती फॅक्टरी चालू असल्यामुळे बऱ्याच वर्षापासून त्या फॅक्टरीत काम करत होते. आता जर त्यांचा यावेळी त्यांच्या ह्या आयुष्याच्या या वयात जॉब गेला तर त्यांना बाहेरच्या ठिकाणी परत अशा वेळी जॉब मिळणं फार अवघड आहे. यंग असाल तर कदाचित दुसरं मिळून जाईल, बऱ्याच वर्षापासून ते असोसिएटेड आहे. सो ती जर फॅक्टरी बंद पडली तर त्यांचे जॉब जाते, परिणामी त्यांची फॅमिली संपूर्ण त्यांच्यावरती डिपेंड आहे. सो 50 लोक आहेत, त्यांचे 50x4 200 लोक डायरेक्ट डिपेंडेंट आहेत, ज्या कदाचित जास्त त्या फॅक्टरीच्या आजूबाजूला चालणारे व्यवसाय, त्या फॅक्टरीवरती डिपेंडेंट असणारे व्यवसाय एक्सेट्रा. हे जेव्हा मालकाला लक्षात येतं की हे डब घ्यायला आली, तेव्हा तो एक मार्केटिंगचा पर्सन हायर करतो की जो फार ब्रिलियंट स्ट्रॅटेजी वगैरे बनवतो आणि कंपनी विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम रिव्हाइव्ह करतो, कंपनीला चांगलं प्रमोशन मिळवून देतो, कंपनीचे मार्केटिंग चांगलं करतो एक्सेट्रा. बट एक दिवस त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट येते की एक सेक्शुअल हॅरेसमेंटची, की त्या कंपनीतील एका महिलेवरती यांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, बळजबरी करण्याचा मराठीत म्हणतो आपण त्याला, अशा पद्धतीने विनयभंगाचा प्रयत्न केला असं म्हणूया, ठीक, सोफिस्टिकेटेड लाईन. ती कंप्लेंट करते बॉसकडे, मालकांकडे. आता मालकापुढे प्रश्न काय, जर या माणसाला मी जर आता लगेच काढून दिला तर कंपनी पुन्हा डब घ्यायला. तुम्ही माणसाने कसं काय डब घ्यायला, येस त्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवली तर मग त्याला माहिती आहे पुढे काय करायचंय. कदाचित मी त्याला काढून दिला आणि त्या लेवलचा दुसरा मिळाला नाही तर हे सारेचे 100 200 300 लोक डायरेक्ट रस्त्यावर येतील, त्यांच्या जीवनाचा आयुष्याचा इन्क्लुडिंग ती लेडी सुद्धा प्रॉब्लेम होईल. प्लस त्याला का काढून दिलं याचं कारण सर्वांना सांगावं लागेल, कदाचित मीडिया आउट होईल ही गोष्ट, कदाचित कंपनीची इतकी बदनामी होईल की जरी दुसरा एखादा कॅपेबल मार्केटिंग आला तरी कंपनी रिवाईव्ह होऊ शकणार नाही. ही सिच्युएशन आहे. सो त्यामुळे तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता की नाही माहित नाही. दुसरी बाजू ही आहे की विनयभंग झाला एका मुलीचा, तुम्ही कोणत्याच गोष्टीने जस्टिफाईड नाही करू शकत आहे ना. आताच रेपचे कंटेक्स्ट चालू तुम्ही पाहिलं असेल, सो तुम्ही कसं जस्टिफाय करू शकत नाही. यू हॅव टू हॅव फाईल्ड पोलीस कंप्लेंट, आणि वन्स आपल्याला माहिती त्याचे रिपरकशन्स काय होणार आहे. कदाचित त्या मुलीला थोडं मानहानी सहन करावं लागेल, कदाचित तिच्यावर ॲलिगेशन्स व्हायला बसतात, कदाचित तिच्याकडे एवढा सफिशियंट प्रूफ नसेलही, पण कंपनीची बदनामी तर होणार पोलीस कंप्लेंट झाली. परिणामी तो तर सोडून जाणार, जरी तो निर्दोष मुक्त झाला तरी तो कंपनी सोडून जाणार, कंपनी तरी रिवाईव्ह होणार नाही. मग अशा परिस्थितीत तुम्ही काय डिसिजन घ्याल, या अशा प्रकारच्या नैतिक समस्यांचं निराकरण करण्यात तुम्हाला नैतिकता हेल्प करते. उत्तर शोधायच्या मागे लागायचं नाही, फक्त प्रॉब्लेम अंडरस्टँड करायचं. उत्तर नंतर शोधू, जेव्हा पूर्ण इथिक्स होईल ना तयार, त्या सगळ्या बाजूनी विचार करून उत्तर शोधू. ठीक आहे. नेक्स्ट, वैयक्तिक तसेच सामाजिक कल्याण सुरक्षित करते. म्हणजेच काय की तुमचं स्वतःच पण, सर तुम्ही नैतिक वागला ना तर तुम्हाला काही तोटा होणार आहे का मला सांगा. तुम्ही जे लोक नैतिक वागतात त्यांना आयुष्यात खूप तोटा झालाय. भले आजकाल म्हणतात की ठीक आहे की फार चांगलं वागलं का चांगलं होत नाही, फार चांगलं वागलं का लोक डोक्यावर चढतात, लोक त्याचाच गळा कापतात, किंवा त्याला एखादा चांगला नैतिक पर्सन असेल तर लोक त्याचा जास्त पिळवणूक करतात, छळ करतात, त्याला जास्त ठकतात एक्सेट्रा एक्सेट्रा. बट बिलीव्ह मी की तुम्ही जर आंब्याची बी लावली तर आंबाच येणार, बाभूळची बी लावली तर बाभूळ येणार, गुलाबाचे रोपट लावलं तर गुलाबच येणार त्याला. सो तुमचा लाईफ नैतिक असेल ना तर तुम्हाला कुठे ना कुठे फळं नक्की मिळणार. सांगण्याचं उद्दिष्ट काय की तुमचं वैयक्तिक लाईफ तर होते, पण विचार करा सगळे जर असं नैतिकतेने वागायला लागले. सपोज माझ्या कन्सायन्सने मला कधी अलाउडच केलं नाही, करणार पण नाही. तुम्हाला माहिती तुमचं कन्सायन्स सुद्धा की कोणत्याही मुलीवरती फोर्स करावा, राईट. कारण आपल्यावर संस्कार तसे, आपल्या संस्कृती तशी, आपण अभ्यास करतोय, आपण वेल थॉटफुल आहे, सगळ्या गोष्टी 1000 गोष्टी आहेत. मग जर माझं कन्सेंट करत नाही अलाउड, याचा अर्थ मी ती गोष्ट नाही ते करतोय की मी वुमेनचा रिस्पेक्ट करतो. तर असं जर सगळ्यांनी ठरवलं तर स्वतःसाठी चांगले, त्यांना जेलमध्ये जायची गरज पडणार आहे. भले थोडं लाईफ कष्टफुल असेल, ज्यादा पैसा नाही का म्हणजे भले ते नको त्या प्लीजरिस्टिक गोष्टी येणार नाही, मान्य. बट माझं जीवन तर व्यवस्थित चाललंय ना, त्यात नुकसान तर काही नाही, प्लस समाजाचा किती फायदा आहे. सो नेहमी नैतिक वागल्याने किंवा इथिक्सचं इम्पॉर्टंटच हे नैतिकतेचं की तुम्ही स्वतःचा देखील त्याच्यातून विकास करू शकता आणि समाजाचं कल्याण पण करू शकता. सो नेहमी चांगल्या नैतिक गोष्टी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, अटेनिंग ऑफ हायेस्ट गुड, सर्वोच्च चांगल्याची प्राप्ती. म्हणजेच काय, नेहमी चांगल्या गोष्टी मिळायच्या असेल तुम्हाला नैतिक मार्गानेच जावं लागतं. लक्षात ठेवा. तुम्ही असं नाही सर, अनैतिक मार्गाने भरपूर लोक झाले, मोठे बिझनेसमॅन झाले, अनैतिक मार्गाने भरपूर लोक मोठे झाले, राजकारणी झाले, नेते झाले, कदाचित मिनिस्टर झाले असतील, प्राईम मिनिस्टर झाले असतील, चीफ मिनिस्टर झाले असतील,
बिझनेसमॅन झाले असतील, सगळ्या गोष्टी अटेंड केल्या अनैतिक मार्गाने, देन बिलीव्ह मी ही कॅन बी अ पॉवरफुल पर्सन, बट ही इज नॉट एथिकल पर्सन. तो कदाचित सत्ताधारी असू शकतो, त्याच्याकडे सत्ता, शक्ती, ताकद, त्याचे 4 लोक ऐकत असतील, मान्य, त्याला फेम असेल, त्याला प्रसिद्धी असेल, नाव लौकिक असेल, परंतु त्याला त्याच्या जीवनात शांती नाही. किंवा काय करायचं त्या शांतीचं, मी नाही झोपलो तरी चालेल, मी पंतप्रधान पाहिजे, मान्य. याचा अर्थ तुम्ही नैतिकच नाहीये, तुम्ही नैतिकतेला समर्थन करताय, याचा अर्थच तुम्ही नैतिक नाही. सो तुम्हाला जर सर्वोच्च चांगल्याची प्राप्ती, कारण तुमच्या डेफिनेशन नुसार सत्ता मिळवणे म्हणजे सर्वोच्च चांगले, माझ्या डेफिनेशन नुसार हॅपी राहणे सर्वोच्च चांगले, आणि इथिक्सच्या डेफिनेशन नुसार त्याचे ते चांगलं करणं म्हणजे सर्वोच्च चांगले. सो मोक्ष मिळवायचा असेल ना, धर्म कसा सोर्स ठरवतो बघा, मोक्ष पाहिजे असेल ना, चांगले गुण करा, पुण्य करा असं म्हणते ते धर्मात. जोपर्यंत तुम्ही पुण्य करणार नाही तोपर्यंत मोक्ष मिळणार नाही. पाप केलं तर तुम्हाला नरकात फेडावं लागतं, भले इथं मजा करायला तिथं जाऊन फेडावं लागतं. ही जी म्हण आहे ना, ती इथूनच आलेली आहे. ते चांगलं करा, चांगलं होईल. सो डू गुड, गुड हॅपन्स विथ यू. ठीक आहे. नेक्स्ट, नैतिक दुविधा सोडवते. आता सांगितलं इथिकल डिलेमाच. नेहमी द्विधा मनस्थिती. सी, द्विधा मनस्थिती सुद्धा 2-3 टाईपच्या आहेत. पहिली, जर एखादी गोष्ट नैतिक आहे, एखादी गोष्ट अनैतिक आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली नैतिक करणार, ही द्विधा मनस्थिती नाही, नैतिकच करणार आहे मी, पेपरवर तर लिहायला. दुसरी गोष्ट आहे, एक नैतिक आहे, दुसरी पण नैतिक आहे, पण दोन्हीपैकी एकच चूज करायची, तुम्ही कोणती घ्या, नो प्रॉब्लेम. काही द्विधा असेल, बट दुसरीकडे निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही, त्याच्यामुळे हरकत नाही, त्याला प्लस प्लस म्हणतो मी. प्रॉब्लेम तिथं नाही, प्रॉब्लेम इथे एक गोष्ट नैतिक आहे, एक गोष्ट दोन्ही गोष्टी अनैतिक आहे, आणि दोन्हीपैकी तुम्हाला एक चूज करायची, आणि चूज करावंच लागणार. तर तुम्ही ट्रॉली प्रॉब्लेम ऐकला असेल, ChatGPTचा असू द्या, किंवा ट्रॉली प्रॉब्लेम, युनिव्हर्सल ट्रॉली प्रॉब्लेम आहे, की एक ट्रॉली असते आणि ती एका रेल्वे ट्रॅकवरून जाते, एक माणूस बांधून ठेवलेला आहे. आता तिला जर चेंज करावं तर त्या साईडला 4 माणसं बांधून ठेवलेली. ती माणसं नाही, ते एक मुलगा, मग चॉईस तर आहे तुम्हाला, तुम्ही थांबू शकत नाही. थांबले तर ट्रेन मधले सगळे मरतील, उलटे होऊन डबे. तर तुम्हाला एका माणसाच्या अंगावर घालायची, किंवा त्या ट्रॅकवर जाऊन 4 माणसाच्या अंगावर घालायची. आणि हे तुम्हालाच माहिती आहे, ट्रेन ड्रायव्हरला नाही माहिती, आणि ट्रेनचं ते ट्रॅक स्विच करणार आहे तुम्ही काय कराल? तुमच्याकडे चॉईस हीच आहे ना, आयदर या ट्रॅकवरून और त्या ट्रॅकवरून. तुम्ही असं नाही सर, आम्ही एक माणूस, ठीक आहे चला, एक माणूस ज्या ट्रॅकवर आहे त्या ट्रॅकवर तुमचा मुलगा असेल तर तुम्ही 4 नाही, तिकडे ट्रेन सगळे उडवतात. सो ही जी द्विधा मनस्थिती ना, अनैतिकत्या वेळेस चॉईस करायच्या गोष्टी असतात, ही द्विधा मनस्थिती सॉल्व्ह करण्यासाठी मदत करते, ती म्हणजे नैतिकता. ठीक आहे. पक्षपात आणि पूर्वग्रहांपासून मुक्तता, न्यूट्रॅलिटी, सिंपल, फ्री फ्रॉम बायसेस, की मी पक्षपात करणार नाही, मी मेल फिमेल यामध्ये जेंडर बायसने डिस्क्रिमिनेशन करणार नाही. मी माझ्या मुलांनाही तेच शिक्षण देईन जे मुलींना, जे माझ्या मुलीकडून अपेक्षा त्याच मुलाकडून अपेक्षा असतील, कदाचित जास्त असतील मुलीकडून अपेक्षा, तर का सो तिच्यासाठी मी जास्त इन्व्हेस्टमेंट करेल, तिच्यासाठी मी तिला मोठं बनवण्याचा प्रयत्न करेल, तिचं कर्तृत्व सुधारण्याचा प्रयत्न करेल, तिला पण तेवढंच जपेल जेवढं मुलाला जपतोय. मी याच्या फरक करणार नाही, हे अंडरलाईन थिंग. हे तुम्हाला कोण शिकवतं? नैतिकता. पण जर तुम्ही मुलाला शिकवताय, मुलीला नाही शिकवते, 18 वर्ष झाली म्हणून लगेच लग्न करून देताय, तिच्यावर इन्व्हेस्टमेंट केली तर वाया जाईल, दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून तिच्यावर इन्व्हेस्टमेंट करत नाही. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की तिच्या सेल्फ पर्सनॅलिटीसाठी पुढे क्लासेस लावायचे, चांगल्या कॉलेजेसला जायचं, एटसेट्रा. ही याला मी एज्युकेशनल इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, हेल्थ इन्व्हेस्टमेंट. सो ह्युमन रिसोर्स इन्व्हेस्टमेंट म्हणजे मानव संसाधनावरती केलेला खर्च. सो हे जे पक्षपात करणार आहे ना, मी थांबणार आहे. तर माझं नैतिकता मला अलाउड करत नाही, कारण ती सांगतो की अनैतिक आहे. सो इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स काय आहे, इथिक्स हेल्प करतो ती गोष्ट साध्य करण्यासाठी. नेक्स्ट, पूर्वग्रह म्हणजे काय? ठीक आहे. सो पक्षपात आणि पूर्वग्रह. पक्षपात पाहिला, पूर्वग्रह. आता पूर्वग्रह म्हणजे काय? प्रिज्युडायसेस. मी काही गोष्टींबाबत माझ्या काही अगोदरच नोशन्स असतात, माझ्या काही अगोदरच ठरलेल्या गोष्टी असतात, ते सुद्धा नैतिकता आपल्याला सॉल्व्ह करायला हेल्प करते, की माझ्या अगोदरच काही गोष्टींबाबत एक मन तयार झालं गेलं. एक सपोज एखादा पर्टिक्युलर कास्ट मधला विद्यार्थी, अरे नाही ते त्या कास्टचं आहे, आपण सहज बोलून जातो, हे पूर्वाग्रह. बट दुसऱ्या क्षणी जर तो पर्सन नैतिक असेल तर असं वाटतं नाही, आजकाल कास्ट वगैरे काही गोष्टी नाही, आणि शिक्षणाने कळतं लक्षात. दुसऱ्या मिनिटात आपल्या लक्षात येतं, अरे नाही काय करे, याचे केव्हा पैसे असते, गरीबातून आलेले, गावाकडून आलेले, गावाकडचं. इव्हन माझ्या लँग्वेज बद्दल पण पूर्वग्रह आहे, गावाकडून आले मग याला अक्कल असणार आहे. बट नॉलेज डझंट हॅव रिस्ट्रिक्शन ऑफ लँग्वेज.
लँग्वेज कशी असू द्या, नॉलेज इम्पॉर्टंट आहे, राईट, एक्सपिरियन्सेस इम्पॉर्टंट आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की भरपूर साऱ्या गोष्टीवरती आपले पूर्वाग्रह डिपेंड असतात. आपल्या पोशाखावरून पूर्वाग्रह डिसाईड असतात आपले, की समोरचे क्लोथ्स कसे घालतात, त्याचे कपडे कोणते आहेत, राईट, बोलतोय कोणती भाषा, तो कोणत्या कास्ट कॅटेगरी, लगेच विचारतात आडनाव काय, सहज विचारतात, लगेच सर्च करतात लोक आजकाल लगेच इंटरनेटवर आडनाव हे कोणत्या कॅटेगरीला आहे म्हणून एक्सेट्रा. सो ह्या सगळ्या गोष्टी अनैतिकता हेल्प करते तुम्हाला या गोष्टीपासून लांब राहायला. प्रभावी निर्णय घेणे, इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग, तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं जातं. इथिकल आहे मी करणार, कॉन्फिडन्स येतो, ही गोष्ट करणं इथिकल आहे मी करत राहणार, आणि ती करत राहण्याची एक उमेद मिळत राहते. सो डिसिजन घ्या. आणि आणखी किती डिसिजन मेकिंग आहे, पूर्ण केस स्टडीमध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग आहे, की प्रत्येक केस स्टडीमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत कसे ना कसे. फॉर एक्झाम्पल दिलेलं असतं की एका गावामध्ये एखाद्या मुलीचा विनयभंग झाला आणि त्यावरती पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही लवकर, म्हणून समाजाने थोडासा आक्षेप निर्माण केला. परिणामी समाजाने असं ठरवलं, त्या गावातील लोकांनी असं ठरवलं, मुलीला शाळेतच नाही लावायचं. तुम्हाला डिसिजन घ्यायचं, तुम्ही व्हॉट विल बी द युअर कोर्स ऑफ ऍक्शन. तुम्ही अशा परिस्थिती, तुम्हाला ही सगळी परिस्थिती कळाल्यानंतर कोर्स ऑफ ऍक्शन काय असेल, कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे काय, तुम्ही कशी पावले उचलला, तुम्हाला त्या क्रमाने लिहायचे की पहिलं पाऊल काय असेल, दुसरं पाऊल, मग मी त्यानंतर काय करेल. मी हे सगळे डिसिजन घेण्यासाठी इथिक्स हेल्प करेल तुम्हाला. सो प्रभावी निर्णय घेण्यासाठी, मग त्या अधिकारी म्हणून असू द्या, पर्सनल लाईफ मध्ये असू द्या, सामाजिक जीवनात, सार्वजनिक जीवनात, वैयक्तिक जीवनामध्ये हेल्प करत. ठीक आहे. नेक्स्ट, ऍब्सेन्स ऑफ इथिक्स लीड्स टू. सो नेक्स्ट क्वेश्चन लिहा, व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑर लिमिटेशन्स ऑफ इथिक्स, की नैतिकतेच्या अभावामुळे काय परिणाम होऊ शकतो. नैतिकतेच्या परिणामामुळे, अभावामुळे काय परिणाम होऊ शकतो. पहिलं म्हणजे समजा सपोज तुमच्याकडे नैतिकता नाही, मग काय परिणाम होईल. पहिला, वैयक्तिक स्तरावर. आता इथं मी नवीन स्टाईल इंट्रोड्यूस केली एसे लिहिण्याची किंवा इथिक्सचा आन्सर लिहिण्याची. ठीक आहे. काय आहे की स्वतःला उत्तर शोधताना ना एक स्ट्रॅटेजी ठरवायची, की मी ह्या टाईपचं उत्तर शोधत चालेल, की अगोदर ठरवेल पर्टिक्युलरली इथिक्स मध्ये लागू पडते, नैतिक वैयक्तिक लेवलला, की मी पर्सनल लेवलला ह्या गोष्टीबद्दल असं करेल, ही गोष्ट नैतिक आहे अनैतिक आहे असं ठरवेल. मग मी सामाजिक लेवलला असं करेल, त्या सामाजिक लेवलला मी कदाचित राजकीय लेवलला जाईल, आंतरराष्ट्रीय लेवलला जाईल. ठीक आहे. त्यानंतर आणखीन पहा, नोकरशाही म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असं मी करेल. उत्तरदायित्वाच्या बाबतीत माझे काय परिणाम होतील, पर्यावरणाच्या बाबतीत माझे काय परिणाम होतील, अशा पद्धतीने. राईट. सो क्वेश्चन आहे नैतिकतेचा अभाव काय करतो आपल्याला. ठीक आहे. जर नसेल आपल्याकडे, वैयक्तिक स्तरावर अपमानास्पद वागणूक, घरगुती हिंसाचार, जातीवाद, आणि हे सगळे कीवर्ड्स आहेत, लक्षात ठेवा. हे सगळे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून वापरायचे आहे. आणि मी एक्सप्लेन केलं ऑलरेडी. स्वार्थीपणा, फसवणूक, वर्तवणूक, बेफिकिरी, उदासीनता, या सगळ्या गोष्टी वैयक्तिक स्तरावर. जर तुम्ही वैयक्तिकरित्या, कारण का आपण म्हणतो ना बाई, कोणी नाही बघत असं ना, तो गॉड बघतोय, देव तो बघतोय, याचा अर्थ काय, आपलं ह्युमन कॉन्शियस. मी खोटं बोललोय, मी खून केलाय, मी अनैतिक वागलोय, मी चुकीचं वागलोय, की कोणाला माहिती असू नाही तर मला माहिती. मग माझ्या वैयक्तिक लेवलला काय होणार आहे, माझा कॉन्फिडन्स डाऊन. मी अभ्यास नाही केला ना, मी कोणाला सांगू नाही तर नाही सांगू. भले मी सगळ्यांना दिसतोय मी अभ्यास करतोय, पण मी आता अभ्यास करत नाही. भले मी कोणाला नाही सांगू, पण मला माहिती मी अभ्यास नाही केलेला आणि मी चुकीचं करतो हे आपल्या स्वतःला कळतं. परिणामी कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक डाऊन होत चालतो आणि म्हणून मार्क्स कमी पडतात. सो अभ्यास जास्त करा, ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढत, मार्क्स जास्त पडतात. भले तुमचं तुम्ही म्हणता नाही सर कळत नाही काय, तरी मार्क्स पडतात. माझं असं म्हणणे, अभ्यास करता. कारण का तो अभ्यास एक कॉन्फिडन्स देतो. कशावरून कॉन्फिडन्स देतो, कारण आपल्याला स्वतःचा आपल्याला माहिती आपण अभ्यास करतो नाही. सो वैयक्तिकरित्या आपण जे चुकीचं करतोय ते बरोबर करतोय, जर बरोबर करत असेल तर ते आपल्याला एक आत्मविश्वास देऊन जातो आणि ती गोष्ट आपल्याकडून नकळत होऊन जाते. नकळत तुमच्याकडून करायचे तुक्के लागून येतात. बरोबर. ठीक. स्वार्थीपणा. सर मी अनैतिक आहे, पण नेहमी विचार करणार माझं भलं बघायचं, बाकीच्यांचं काय करायचं मला, भले ते अनैतिक असू नाही तर अनैतिक असू. ठीक आहे. जातीवाद, हिंसाचार, घरगुती हिंसाचार म्हटले पर्टिक्युलरली, राईट, डोमेस्टिक व्हायलन्स, वाईफला बीट करणं, सिस्टरला बीट करणं, महिलांना मारहाण करणं, घरातील घरगुती हिंसाचाराचा प्रकार आहे पर्टिक्युलरली पत्नीबाबत. सो आपल्या वैयक्तिक जीवनाचा प्रश्न आहे हा, पण आपल्याकडे नैतिकता आहे की नाही ह्या गोष्टी ठरवतात. जर आपल्याकडे नैतिकता नसेल तर आपण हात उचलणार, 100% उचलणार. फॉर एक्झाम्पल, मी एकदा असंच घरी बसलो होतो, तेव्हा मग गावातल्या गोष्टीमध्ये चर्चा चालू होत्या. नाही अरे ते त्यांनी म्हणजे त्या पर्सनने, एका पर्सनने त्याच्या वाईफला मारलं. का मारलं, नाही ते आहेच तशी लय पुढचं बोलती आणि लय मला हे झालं, स्ट्रेस आला होता,
घरात खूप सासू सुनेची जास्त भांडणं होत होते, त्याचा परिणाम असा झाला की दोघांच्या वैतागापायी मग आईवर तर हात नाही उचलू शकत आणि तर बायकोवर उचलला. व्हॉट एव्हर बी द रिझन, 1000 रिझन, पिरियड असू द्या, व्हॉट एव्हर बी, काहीही रिझन असू द्या, यू डू नॉट हॅव राईट, यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. तुम्हाला काहीही अधिकार नाही हात उचलण्याचा. ही गोष्ट नैतिकता ठरवणार आहे. भले तुम्ही असं नाही ते बेकायदेशीर कोणी, येस, इथं लॉ सुद्धा सोर्स आहे, लॉ सुद्धा एक प्रकारचा स्रोत आहे हे ठरवण्याचा की तुम्ही नैतिक करताय का नाही, अनैतिक करताय. बट ऍट द सेम टाइम ती नैतिकता ठरवण्याचा वैयक्तिक स्तरावरती हा त्याचा परिणाम आहे. जर तुम्ही वैयक्तिक स्तरावर तुमच्याकडे नैतिकता नसेल तर तुम्ही ह्या अनैतिक गोष्टी करणारच. ठीक आहे. दुसरं, सामाजिक स्तरावरती मी मगाशी कसं एक्झाम्पल दिलं, भ्रष्टाचार, तुम्ही अनैतिक येतं भ्रष्टाचार करणार. स्त्रियांचे वस्तुकरण म्हणजे काय, प्रकटीकरण असं पण म्हटलेलं काय ठिकाणी त्याला, कमोडिफिकेशन ऑफ वुमेन. आणि याच्यासाठी मार्केटिंगवाले फार जबाबदार आहे. तुम्ही पहा, एक नवीन ट्रेंड तयार होतोय. मी तर आत्ता काही दिवसापूर्वी एक टीचिंगचा व्हिडिओ बघितला, बापरे, मला टेन्शनच आलं. त्या व्हिडिओला जवळजवळ 200,000 to 300,000 व्ह्यूज होते. आणि ते काय शिकवत होते माहिती, काहीच नाही, काहीच नाही, झिरो नॉलेज, फक्त न्यूडिटी होती. बट टीचिंग सेक्शन मध्ये टाकला होता व्हिडिओ. तुम्ही म्हणता न्यूडिटी, न्यूडिटी इज मीन्स की शो ऑफ, बॉडी शो ऑफ. एक फिमेल टीचर होती आणि बॉडी शो ऑफ करत होते. हाफ हर्टे ड्रेस घातलेले, प्रोफेशनल टीचरचा ड्रेस नव्हता बिलकुल सुद्धा, शॉर्ट्स एक्सेट्रा. आणि तुम्ही पाहिला तो व्हिडिओ युट्यूब वरती येत, भाई मी म्हणतो इथं सकाळी उठते ते 4 वाजता, पेपर येतोय, वाचतात ते, रीड करतात ते, त्याच्या नोट्स काढतात ते, तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात टीचर, तर तुम्ही त्याला 500 व्ह्यू देताय. 500 लोक बळच बघतात ते. आणि हे टीचर काय होतं ते, बेचे बे, दो बे दोने चार, हे सुद्धा पाढे नीट नव्हते, ते सुद्धा पाढे 3 बाऱ्या चुकत होते. कारण तिथं कोण, कमोडिफिकेशन ऑफ वुमेन, सिम्पल. आणि हे एक्झाम्पल नाही, थाउजंड एक्झाम्पल तुम्हाला दिसून येतील की जिथं वुमेनला एक प्रकारे कमोडिटीफाय केलेलं आहे, म्हणजे एक प्रकारे वस्तू स्वरूप ट्रीट केलेलं आहे. की हा, लेट सपोज अशी स्किन पाहिजे, अशी ब्युटी पाहिजे, वुमेन सारखी ब्युटी पाहिजे, हे करायला पाहिजे. का का पाहिजे तशा गोष्टी, त्याच गोष्टी का स्टँडर्ड्स आहेत, नाही. सो वुमेनला तुम्ही कमोडिफिकेशन करणं सोडून द्या. सी, माझं अजून पण ओपिनियन आहे, कमोडिफिकेशन आहे. आणि हे मूवीज, हे येणारे नवीन, तुम्ही पाहिलं असेल डिफरन्स बघा तुम्ही, बॉलिवूड म्हणजे नॉर्थ साईडला चालतं आणि साऊथ मध्ये, राईट, आपण ज्याला टॉलिवूड म्हणतो, किंवा तामिळ फिल्म्स, तेलुगू फिल्म्स एक्सेट्रा, साऊथ इंडियन फिल्म्स, याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा दिसतं ऍक्ट्रेसेस सिम्पल साडीमध्ये पण असतात, तरी पॉप्युलर आहेत, तरी त्यांचे मूवीज बॉक्स ऑफिस कलेक्शन करतात, तरी त्यांचे मूवीज क्लास असतात, तरी त्यांची ऍक्टिंग सुंदर आहे. आणि त्याच ऍक्ट्रेस जर त्यांना बॉलिवूडमध्ये यायचं असेल, मुंबईमध्ये येऊन जर हिंदी हार्टलँडमध्ये हे करायचं असेल, तर त्यांना कदाचित शॉर्ट ड्रेस घालावा लागतो. तुम्ही हे ऑब्झर्व केला असेल. मी कोणावर म्हणत नाही हे चुकीचं आहे, मी हे म्हणत नाही हे राईट आहे, बट हीच गोष्ट का प्रमोट केली जाते, ही इंटेन्शनली प्रमोट केली जाते. त्यांना त्यांचं फ्रीडम आहे, ट्रू. तुम्ही खोटं वाटतंय, तुम्ही असं नाही सर, तो तुम्ही ही फ्रीडमच्या अगेन्स्ट बोलताय, तुम्ही म्हणताय असं नाही करायला पाहिजे महिलांनी. माझं असं म्हणणं नाही महिलांनी नाही करायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे इट इज द बेस्ट, हे प्रमोट करणं बंद करायला पाहिजे. फरक समजून घ्या. त्यांनी काय करायला पाहिजे हा त्यांचा चॉईस, पण ते फ्रीडमनी करतात आहे का की कंपल्शननी करतात हे पण बघणं गरजेचं आहे ना. की त्यांच्या मनाला वाटतंय, त्यांना स्वातंत्र्य म्हणून ते तसे कपडे घालतात, की तसे कपडे घातल्याने अप्रिशिएट होतं, मगच मूवीमध्ये रोल मिळतो म्हणून करतात ते, मग त्यांना कंपल्शन आहे. ह्या पण गोष्टी चेक केल्या पाहिजे ना. मग हे स्वातंत्र्य आहे का, नाही, हे कंपल्सरी स्वातंत्र्य आहे. जा तू फिरून ये बळच, तू पट्टा गळा दे, मी सांगन तसंच फिरायचं, तू असंच करायचं तसंच करायचं, नाही पण तू स्वातंत्र्य आहे, तुला घरात कुठे फिरायचं ते फिर बिनधास्त, पण नाही, याला स्वातंत्र्य नाही म्हणत, समजून घ्या. सांगण्याचं उद्दिष्ट काय की स्त्रियांचं जे वस्तुकरण चालू आहे ना, हे मॉडेल्स नावाखाली किंवा हे मार्केटिंगच्या नावाखाली हे थांबलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, वाढलेला भौतिकवाद म्हणजेच काय, कंझ्युमरिझम, मटेरियलिझम. उदाहरणार्थ, आजकालचे मुलींचे पॅरेंट्स, मी तुमच्या जिकरीचे विषय घेणार जेणेकरून तुम्हाला रिलेट होईल, कधीच विसरणार नाही. मी सांगितलं माझी स्टाईलच इतिक शिकवायची अशी ना, सध्या युपीएससीच्या मुलांना विचारा, त्यांचे एक्झाम्पल विसरत नाही ना, त्याला रिझन हे, एक पॅरेंट आहे, त्याला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलीचं लग्न करायचं होतं, त्यांच्या अपेक्षा एवढ्या की मुलीला 54% मारायला, पण अपेक्षा एवढ्या की गव्हर्नमेंट जॉबला भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, त्यातली त्यात एकुलता असं अजून चांगलं आहे, त्याच्या त्यांना जमीन तर पाहिजे, पण शहरात राहायला असेल तर आणखीनच चांगली गोष्ट आहे, आई वडिलांचं टेन्शन नसेल तर बेस्टच एकदम.
ह्या सगळ्या अपेक्षा, त्याच्यात गाडी आहे का त्याच्याकडं, त्यांनी घर घेतलाय का, एखादा फ्लॅट, आजकाल हे पण ट्रेंड चालू आहे, पुण्यात फ्लॅट घेऊन टाका आपाप लग्न होते. सो फ्लॅट घेतलाय का, ह्या गोष्टी. बट ॲट द सेम टाइम जेव्हा मुलाची परिस्थिती येते त्यावेळेस आपल्याच मुलाला कोणी पोरगी देत नाही ना. कारण का, तर त्या जे पोरगी देणार आहे त्यांच्या पण याच कंडिशन ना. मग मात्र सगळ्यात जगाला दोष द्यायचा काय आला का, पोर आजकाल लोक विश्वास सुद्धा ठेवून बघत नाही. सगळ्या गोष्टी एकत्र आहे, माझ्या मुलाला काहीच प्रॉब्लेम नाही ना, व्यसनी मुलगा, भले त्याला प्रायव्हेट जॉब आहे, मग काय झालं, पण गव्हर्नमेंट वाल्यापेक्षा जास्त कमवते, तरी पोरगी द्यायला काय तयार नाही कोणी. हे अनैतिकता आहे. तुम्ही ह्या गोष्टींवरती निकष वेगळे लावतात. याला कारण काय, भौतिकवाद वाढलाय. कुणी हे बघायला तयार नाही की खरंच निर्व्यसनी आहे का मुलगा. येस, पोटापुरतं कमवतोय ना, तो सुखी राहू शकतोय. येस, कमवतोय तर सुखी राहू शकतोय. तो सुसभ्य घरातून आहे, आपल्या ओळखीच्या याच्यातून मी त्याला चांगला ओळखतो, तो कधीही हात उचलणार नाही एवढा तो सुसंस्कृत आहे. या गोष्टींकडे कोणी बघायला तयार नाही. याला म्हणतो आपण भौतिकवाद. आणि याच्यामध्ये तुमच्या जनरेशनचा दोष नाही. तुम्ही तुम्ही रेडी, तुम्ही इथं बघताय काय की येस चांगला गुड नेचर आहे, तर येस ओके. पण ज्यावेळेस तुम्ही या गोष्टींकडे बघायला सुरुवात कराल की ज्याचा बंगला चांगला आहे, पैसा पाणी आहे, मोठ्या घरात आहे, आमदार आहे, खासदार आहे, बिझनेसमॅन आहे, व्हॉट एव्हर, फोर व्हीलर्स आहे, त्या घराने तुम्हाला सुख मिळून द्यायची गॅरंटी नाही. कारण का, तिथं भौतिक वादाला जास्त तुम्ही प्रमोट केलेले. आणि असं म्हणतात की जास्त पैशाकडे बघितलं सुख मिळत नाही, त्याला कारण का, पैशाकडे बघायला सुरुवात केली याचा अर्थच आपण नाही नैतिकने दोन चार गोष्टी, जे मूल्य संस्कार या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले, तर आपलाच नैतिकवाद गेलेला आहे. आपलं सुख कसं मिळेल, सुख नैतिकवादात. सिंपल. त्यानंतर अंमली पदार्थांचे सेवन असेल, का करतायत लोक, जस्टिफाय करतात की मी स्ट्रेसमध्ये होतो म्हणून दारू पिलो. अरे स्ट्रेसमध्ये होतो, तुला एकट्याला स्ट्रेस आहे काय, साऱ्या दुनियाला स्ट्रेस आहे, कोण नाही स्ट्रेसमध्ये, आज प्रत्येकाला टेन्शन. एमपीसीच्या पोराचा टेस्ट स्ट्रेस तुम्ही काउंट करा, मशीन फुटतील. पण तो काय प्रत्येक जण दारू प्यायला जातोय का. सो सांगण्याचं उद्दिष्ट सिंपल आहे की ह्या ज्या गोष्टी सामाजिक लेवलला होतात ना, हे नैतिकतेचा अभाव असल्यामुळे होतात किंवा अनैतिकता असल्यामुळे होतात. ठीक आहे, नेक्स्ट. राजकीय स्तर, राजकारणाचे गुन्हेगारीकरण. आता त्याच्यावर मी डिटेलमध्ये बोलून, पण तुम्हाला याची आयडिया आहे. आणि गुन्हेगारांचे राजकीयकरण म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स आणि पॉलिटिसायझेशन ऑफ क्रिमिनल्स. म्हणजे काय, जे क्रिमिनल्स आहेत ना ते पॉलिटिशियन्स हो राहिले, आणि जे पॉलिटिक्स आहेत ते क्रिमिनल्स हो राहिले. म्हणजे काय, क्राईम करावा लागतोय पॉलिटिशियन व्हायचं असेल तर. आणि आता जे फॉर एक्झाम्पल, टिपिकल एक्झाम्पल सांगू, मिर्झापूर सिरीज बघा. मिर्झापूर सिरीजच्या सीझन 1 मध्ये जो मेन लिडिंग ऍक्टर आहे तो क्रिमिनल आहे. तुम्ही काहीही म्हणा, तो आर्म्सचा व्यवसाय करतोय, तो ड्रग्सचा व्यवसाय करतोय, ठीक आहे, तो डॅशिंग आहे, बळजबरी, जबरदस्ती, ह्या गोष्टी करतोय, तो क्रिमिनल आहे. त्याला सेकंड सिरीज मध्ये पॉलिटिशियन का व्हायचं, कारण त्याला कळालं की ऍक्च्युली पॉवर पॉलिटिशियन मध्ये. सो पॉवर, तो अगोदर काय करत होता, पॉलिटिशियन्सला हेल्प करत होता, मसल होते त्यांचं, ते मसल पॉवर होती. सो आता काय करतोय, तो स्वतःच पॉलिटिक्स मध्ये आलाय, तो स्वतःच मिनिस्टर व्हायला बघतोय. कारण का, हे राजकारणाचं असं गुन्हेगारीकरण झाले, आणि गुन्हेगार आता राजकारण होऊ राहिले, राजकारणात येऊ राहिले. कारण का, नैतिकता राहिली नाही की मला समाजसेवा करायची. राजकारण नैतिकतेचा विषय होता, समाजसेवा करायची होती. पण मी काय करू, सत्तेचा गैरवापर. तुम्हीच आता लिस्ट बनवून की मी आयपीएस झाल्यावर डीवायएसपी झाले, हे करेल ते करेल, ते त्यावेळेस मिळाले, त्या सत्तेचा गैरवापर आहे ना. सो सेम आहे तुमच्या बाबतीत, जसं आहे तसं प्रत्येक जण करतोय. जे सत्तेत येतील ते विरोधी पक्षातील लोकांचे धंदे बसवतात, ते आपल्या सत्तेचा प्रत्येक जण गैरवापर करतोय, आपल्याला पाहिजे तसे प्रमोशन्स करतोय, भ्रष्टाचार करतोय, बळजबरी, गुंडागर्दी. आपल्याला पुढे सपोज फॉर एक्झाम्पल मी डेव्हलपमेंट मिनिस्टर आहे इथे एका ठिकाणी, किंवा मी रेल्वे मिनिस्टर आहे, इथून मला नवीन ट्रॅक टाकायचा, मी आधी जागा घेऊन ठेवणार, माझ्या नातेवाईकांची नाव घेऊन ठेवणार, मग मी तिथे प्रोजेक्ट काढणार. सत्तेचा गैरवापर आहे. कितीतरी एक्झाम्पल आहे, बट ते डिटेलमध्ये बघणार आहे करप्शन्समध्ये. सत्तेचे केंद्रीकरण हे सुद्धा चुकीचं आहे, हे अनैतिक आहे, लक्षात ठेवा. जेवढी जास्त सत्ता तुमच्याकडे ओढून घेताय, तुम्ही म्हणताय माझ्याकडे सत्ता असली पाहिजे, याचा अर्थ काय की तुम्ही सत्तेचा विचार करताय रादर दॅन द विकासाचा. विकासाचा विचार करायचा असताना जास्तीत जास्त सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं पाहिजे. लोकशाहीचं जेवढं जास्तीत जास्त सत्ता ग्रामपंचायत लेवलला, पंचायत समिती, जिल्हा परिषद लेवलला पाहिजे. तर तुम्ही सगळ्या सत्ता जर केंद्राकडे घेऊन ठेवता, याचा अर्थ काय, तुम्ही अनैतिक, हे नैतिकता नाही तुमच्याकडे. सरकारमधील अस्थिरता, कारण का तुम्ही नैतिक नाही ना, ज्या पार्टी निवडून दिले. आता तुम्हाला महाराष्ट्राची गंमत आहे, सांगायची काय गरज आहे का, राजकारण काय झाले, कोणाला तुम्हाला वाटते का कोणता महाराष्ट्रातलं राजकारणी नैतिक राहिलाय म्हणून, मला तर बिलकुल वाटत नाही, एक माणूस नाही राहिला. आणि म्हणून याच्यावर क्वेश्चन पण आला होता युपीएससी मध्ये, की आजकाल जे युथ आहेत, नवीन युवक आहेत, त्यांचं राजकारणाकडे जाण्याचं प्रमाण कमी झालंय. त्याला कारण का, कारण असं म्हणणं नाही याचा अर्थ की आजकालचे युथ लय नैतिक झालेत.
बट राजकारण तेवढं त्या लेवलला गेलं की लोक नको म्हणतात, तिकडे तुम्हाला कनिंगच व्हावं लागते, तुम्हाला सगळे लाज लाजा सोडून द्यावं लागते, तेव्हा तुम्ही राजकारणी होता, असं एक पर्स्पेक्टिव्ह झालाय बघण्याचा. त्याला रिझन काय, सिंपल एवढं. आणि त्यामुळे काय परिणाम होते, सरकारमध्ये अस्थिरता, राजकीय लेवलला हिंसाचार आहे, सांप्रदायिकता आहे, तुम्हाला माहिती धर्माच्या नावावर कसे दंगे घडवले जातात. ते पैसा आणि स्नायू झाले, पण इथं मनी आणि मसल पॉवर असं पाहिजे होतं. म्हणजे शक्तीचा दुरुपयोग केला जातो, जे गुंडांच्या माध्यमातून, आपल्या गँगच्या माध्यमातून, ही कमिटी ती कमिटी, तो संघ, ती आपल्या त्या ग्रुपचा अध्यक्ष येऊ, त्याच्या नावाखाली बळजबरी करून लोक राजकारणात आलेले. संविधानाचा दुरुपयोग केला जातोय, एक्सेट्रा. त्यानंतर मानवी हक्कांचे पालन. जर तुम्ही नैतिक नसाल तर तुम्ही मानवी हक्कांचं उल्लंघनच करणार. त्यामुळे बऱ्याच वेळा युद्ध झाली, नरसंहार झाले. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध कशासाठी झालं? कलोनी हे काही इथिकल आहे का दुसऱ्या देशावर जाऊन राज्य करण्यासाठी? नाही, अनैतिक आहे ना. तुम्ही अनैतिकच व्यापार सुद्धा अनैतिक करत होते, नैतिक व्यापार करत नव्हते. इकडून माल स्वस्तात घ्यायचा, तिकडे जाऊन महागात विकायचा. जे इंडियन्स आहे त्यांना इथून जातानाच महागात पडत होता माल. यांतल्याच पैशातून माल खरेदी करायला तिथे जाऊन बुलियन मध्ये विकायचा आणि पैसा कमवायचा. इंग्रजांनी केलेले, कच्चा माल फुकट फ्रीमध्ये घेऊन जायचा, बनवून आणलेला माल महागात विकायचा. सो ह्या प्रकारे मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे. नोकरशाहीच्या स्तरावर म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, भ्रष्टाचार, नेपोटिझम म्हणजे काय, मी माझ्या लोकांना फेवर करणे, बस. बायस, त्याच्या मेरिट न बघता, त्याची गुणवत्ता न बघता, जे योग्य ते न बघता, मी माझ्या फेवरेटनुसार जो काम करतोय, ठीक आहे, त्याला आपण नेपोटिझम म्हणतात, की हे लय माझ्या पुढे करतोय, हे माझ्या विरोधात नाही जाणार, हा माझाच माणूस म्हणून मी याला प्रमोट करणार. ट्रस्ट डेफिसिट, विश्वासाची कमतरता. सो अनैतिक आहे तर तुमचा विश्वास नाही, एकमेकांबद्दल विश्वासाचे हे प्रत्येक टर्म पुढे येणार आहे म्हणून मी डिटेलमध्ये घेत नाही नोकरशाहीच्या बाबतीत. त्यानंतर शिक्षेची पोस्टिंग म्हणजे काय? तुकाराम मुंडेंना पहा, तुम्ही किती वेळा शिक्षेची पोस्टिंग सहन करायला लागली. भरपूर सारे असे IAS ऑफिसर्स आहेत जे ज्यांना चांगली कामं करतात, ते पोस्टिंग करा यांची लांब, याला प्रमोशन नका देऊ, याला म्हणतात शिक्षेची पोस्टिंग. म्हणजे शिक्षा म्हणून त्यांना पोस्टिंग करायची, चांगलं काम करणार. लाल टेपवाद म्हणजे काय, रेड टेपिझम म्हणतो, नुसतं कागदपत्राचं. कारण का, मला आतून नैतिकताच राहिली नाही ना, मला हे काम लवकर करायचं, यासाठी मी पगार घेतोय आणि ही माझी जबाबदारी ते काम करून देण्याची, सो मी केलं पाहिजे म्हणून नाही. ठीक आहे. त्यानंतर हितसंबंधाचा संघर्ष, सत्तेचा दुरुपयोग, सार्वजनिक कल्याणाकडे दुर्लक्ष, योजना, कल्याणकारी कार्यक्रमांची खराब अंमलबजावणी, हे सगळे मुद्दे पुढे बघणार, कारण एक सेपरेट पॉईंट येते. पण आता मी तुम्हाला होतं जस्ट सांगितलं की नोकरशाही स्तरावरती किती प्रॉब्लेम येतील, सगळ्या समस्या येतील. सो नैतिकता नसेल तर काय होणार? सो ह्या सगळ्या, आणि याच्या मी फक्त तुम्हाला आयडिया घेऊन आलोय, याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला काही सुचत असेल तर नक्कीच तुम्ही लिहायचंय. सो लिहा आजचे 3 क्वेश्चन. सॉरी, आणखीन राहिला आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघा. युद्धविराम उल्लंघन म्हणजे काय? दोघांनी मिळून ठरवलं युद्ध करायचं नाही, पण तरी ते उल्लंघन केलं. की दोघांनी मिळून ठरवले रमजानचा महिना मी फायरिंग करणार नाही, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. वेस्ट एशियामध्ये युद्ध चालू, मी मध्येच फायरिंग केली, उडवली लोक, नमाजला जमली होती तेव्हाच उडवली. सो अनैतिक गोष्टी त्या नाही करायचं. जसं पहा, महाभारतात सुद्धा युद्धविराम होत होता. रात्र झाली तर युद्धविराम व्हायचा, सायंकाळ झाली, सूर्य मावळला तर युद्धविराम व्हायचा, सकाळपर्यंत कोणी हत्यार उचलायचं नाही. काय होतं, नैतिकतेचे प्रतीक होते. अनैतिकता असेल तर आता रात्रीचे युद्ध सुरू होतात, पहाटे येऊन बसतात. सीमावर्ती भागात अतिक्रमण करणे, सीमापार दहशतवाद तर किती मोठं अनैतिकतेचं उदाहरण आहे. की भले तुमचा अजेंडा काही असू द्या, काही असू द्या, भले तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, सगळं मान्य, तुम्ही हिंसा करून नाही मिळू शकत. हिंसा हे अनैतिकच. त्यासाठी सीमापार केवळ माझ्या देशाचं माणसं आहेत आणि दुसऱ्या देशातली माणसं नाही आहेत का, हे झालं सीमापार दहशतवाद. अंमली पदार्थाची तस्करी, मानवी तस्करी तर सगळ्यात अनैतिक गोष्ट आहे. तुम्ही कोणत्या माणूस हा यूज करताय तुम्ही माणसासाठी, काही लॉजिक नाही या गोष्टीमध्ये. ठीक आहे. संघटित गुन्हेगारी, सुरक्षित कर आश्रयस्थान. सुरक्षित कर आश्रयस्थान म्हणजे काय? हे कंपन्या वापरतात, एमएनसीज, मल्टीनॅशनल कंपन्या, ज्याला आपण सेफ टॅक्स हेवन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सपोज इंडियामध्ये एक कंपनी आहे आणि ते इंडियामध्ये रूल आहेत की टॅक्सवरती तुम्हाला 25% कर भरावा लागेल. मग मी काय करणार? मी ही फॉरेन वरून इम्पोर्ट केले असं दाखवणार. आणि फॉरेन मध्ये कुठं कंपनी असणार माझी, लेट्स से सिंगापूर, की जिथं 5-6% टॅक्स. मग तिथं मी दाखवणार तिथलं प्रॉफिट आहे म्हणून, आणि मग मी इम्पोर्ट टॅक्स भरणार. भले इम्पोर्ट टॅक्स 10% असू द्या, मग मला 10% इम्पोर्ट टॅक्स भरायचा, 5% तिथला टॅक्स भरायचा, 15, मला 10% प्रॉफिट मिळते ना. पण माझ्या देशाचं नुकसान होते ना, कारण सगळे प्रोडक्ट ऍक्च्युअली प्रोडक्ट तयार होतात. सो हे जे प्रकार आहेत ना, सेफ टॅक्सेस हेवन, हे काय आहेत आंतरराष्ट्रीय लेवलला अनैतिकल आहेत. की तुम्ही ज्या ठिकाणचे सगळे रिसोर्सेस वापरताय, मॅन पॉवर वापरताय, तिथली इलेक्ट्रिसिटी, लँड, लेबर सगळं वापरताय, त्या ठिकाणी तुम्ही ते टॅक्स भरणं अपेक्षित आहे. आण्विकीकरण,
अनुभवचं उत्तर अनुभवने असू शकतो का? तुमच्याकडे अनुभव आलाय म्हणजे माझ्याकडे आला म्हणजे ठीक आहे, आता सगळ्यासाठी तुमच्याकडे एक आहे माझ्याकडे एक आहे. नाही, हे काही नैतिकतेचं उत्तर गेलं नाही. ठीक आहे. संघर्ष, युद्ध, आंतरराष्ट्रीय संस्थांची वैधता नष्ट होईल, जसं युनायटेड नेशनची क्रेडिबिलिटीच नाही राहिली काही. उत्तरदायित्व, नैतिकतेशिवाय विविध देशांनी दाखविल्याप्रमाणे जबाबदारीची झीज होते. म्हणजेच काय? विदाउट इथिक्स देर इज अन इरोजन ऑफ अकाउंटेबिलिटी एज शोन बाय द व्हेरियस कंट्रीज. की अकाउंटेबिलिटीच नाही. कोण, सपोज रशिया एवढ्या मोठ्या प्रमाणात नरसंहार करते, किती मुलांचा मृत्यू झाला मागे पाहिला असून तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये वगैरे समथिंग, त्या फॅक्टरीमध्ये. प्लस इराणने किती निरपराध लोकांचं, सॉरी इराण नाही, इस्रायल आता वॉरमध्ये, त्यांना आहे का अकाउंटेबिलिटी, जबाबदारी, उत्तरदायित्व कोण ठरवणार आहे? ते योग्य करतात अयोग्य करतात. बांगलादेशमध्ये किती मोठा नरसंहार झाला, म्यानमारमध्ये किती मोठा नरसंहार झाला, त्याला जबाबदार कोण, त्याला उत्तर कोण देणार? हे नैतिकता नसल्याचे परिणाम आहे. पर्यावरणीय स्तरावरती बेकायदेशीर जंगल तोड होते, आरे जंगल झाले, किती मोठ्या प्रमाणात तोडले गेले, कोण उत्तरदायी? नैसर्गिक जलस्रोतांवरती आक्रमण होते. आज सिटीज मध्ये एन्क्रोच किती राहिली नदी, बघा तुम्ही विचार करून. नदी का पोल्युटेड आहे हा पण विचार करून बघा. ही अतिक्रमण आहे त्यांच्यावरती, प्राण्यांचा छळ होतोय मोठ्या प्रमाणात, तरी सर्कस बंद झाली आता. बेकायदेशीर खाणकाम असेल, नैसर्गिक संसाधनात चाललेला, सांगण्याची गरज आहे का तुम्हाला? असं वाटतं पर्यावरणाबाबत आपण जे करतोय, आपण केवळ आपल्याला राहण्यासाठी बिल्डिंग बांधतोय आणि बिल्डिंग बांधतच चाललोय, कॉन्क्रिटायझेशन करतच चाललोय, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. सगळं अनैतिक आहे. तुम्हाला असं वाटत नाही? लिगल अलिगल इलिगलचा विषय सोडू द्या, आता डिस्कस करू द्या आपण अनैतिक, की मी माझ्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा निसर्गाचा कसा ऱ्हास करत चाललोय, त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल ना, रोज सकाळी 6:30 वाजता उठा, किंवा एक रात्री 9-10 वाजता तुळशीबागेत चक्कर मारा. 10 वाजता तुम्ही सगळं बंद असेल, येस बंद झाल्यावर चक्कर मारा, तुम्हाला कळेल किती कचरा तयार होतो रोज. त्याच्यावरून अंदाज येईल तुम्हाला की किती देशात कचरा तयार होतो. आत्ताच इथं बघा, आता गणपती फेस्टिवल चालू होतील, चक्कर मारून बघा संध्याकाळी रात्रीचं एक उशिरा किंवा सकाळी लवकर, तुम्हाला दिसून येईल किती मोठा कचरा तयार झालेला असून रोज. प्लॅस्टिक ते पण कोण नुकसान करतोय? आपण आपल्या स्वार्थासाठी. सो ठीक आहे. सो आजचे 3 क्वेश्चन लिहून घ्या, त्याचे उत्तर मला पाठवा, मी चेक करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आणि उत्तर चेक करण्याच्या मागे नाही लागायचं, प्रॅक्टिसच्या मागे लागायचं. ठीक आहे. चेक करू ना करू, मी बऱ्याच वेळा चेक केलेला असतो, माझ्याकडे काही कमेंट नसतं, कारण माझे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असतात. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तुम्हाला उत्तर लिहिण्याचे तुम्ही सुरू करावं, हे ऑब्जेक्टिव्ह आहे. ते उत्तर बरोबर आहे की नाही हे ऑब्जेक्टिव्ह नाही, ते पुढे जाऊन येणार. सो मी बऱ्याच वेळा चेक करतो पण कमेंट करत नाही, याचा अर्थ असं नाही मी चेक केलेलं नसतं. ठीक आहे. सो तुम्ही ड्रॉप करत राहायचं. ठीक आहे. क्वेश्चन काय सिंपल, पहिला क्वेश्चन, नैतिकता म्हणजे काय ते स्पष्ट करून नैतिकतेचे स्रोत उदाहरणासह स्पष्ट करा. किंवा नैतिकता म्हणजे काय, फुल स्टॉप, नैतिकतेचे स्रोत उदाहरणासह स्पष्ट करा. पहिला पॉईंट. पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन, नैतिकतेचे महत्व स्पष्ट करा, कंसात उदाहरणांसह. तिसरा, मानवाच्या विविध स्तरावरती नैतिकतेचा असलेला अभाव दूरगामी परिणाम करून जातो. याबद्दल चर्चा करा. लक्षात ठेवा, किती वर्ड्स? फक्त इथिक्सचे क्वेश्चन 1 पेज पाठपोट, वर्ड लिमिट नाही. तुम्हाला जेवढं देते ना उत्तर तेवढं लिहा. आपण वर्ड लिमिट नंतर कॉम्प्रोमाइज करू, कसं करायचं ते मी नंतर सांगेल. बट आता तुम्हाला जेवढं उत्तर देते तेवढं लिहा. ऍटलीस्ट 2 पेजेस फुल पाठपोट पाहिजे, सॉरी 1 पेज पाठपोट पाहिजे, म्हणजे 2 पेजेस. ठीक आहे. 150 वर्ड्स. ठीक आहे. या आजच्या सिरीजमध्ये या लेक्चरमध्ये भेटूया उद्याच्या टॉपिकसह, नेचर ऑफ इथिक्स, इथिक्सचं स्वरूप काय त्यासह. ठीक आहे. थांबूया इथेच, उद्या भेटू. थँक्यू.